ಹಲೋ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಮುಂಬೈ ಟು ಕರ್ನಾಟಕ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್ ಮೀರಾ ಬೈಂದರ್ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಂ ಅನ್ನುವಂಥ ವೇದಿಕೆ ಸಜ್ಜಾಗಿದ್ದು, ಇದರ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ ನಿಮಗಾಗಿ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಮುಖಾಂತರ. ಹಲವಾರು ಸಾಮಾಜಿಕ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವ ಟೀಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್. ಆದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವು ತುಂಬಾ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿತ್ತು ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಚ್.ಎಸ್. ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ಮುಖಾಂತರ ಸಿಕ್ಕಂತಹ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮೊತ್ತವನ್ನು ಸರಿಯಾದ ಜಾಗಕ್ಕೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಉದ್ದೇಶವಾಗಿತ್ತು. ಮುಂಬೈನಂಥ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ತುಳು ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಸಹಾಯವಾಗುವಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಎಚ್.ಎಸ್. ಶೆಟ್ಟಿಯವರ ಮುಖಾಂತರ ಪಡೆದಂಥ ಈ ಅತ್ಯಮೂಲ್ಯವಾದಂಥ ಮೊತ್ತವನ್ನು ಪ್ರತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ 5,000 ರೂಪಾಯಿಯಂತೆ 200 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿಯವರು ತಲುಪಿಸಿ ನೆರವಾದರು. ಕೊಡುವ ಮನಸ್ಸಿದ್ದರೆ ಕೊಡುವ ಕೈ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ಸಿಗುತ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಮುಖಾಂತರ ಡಾಕ್ಟರ್ ಎಚ್.ಎಸ್. ಶೆಟ್ಟಿಯವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಮುಖಾಂತರ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್ ಮುಖಾಂತರ ನಡೆದಂತಹ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಂ ಅನ್ನುವಂಥ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದು ವಿಶೇಷವಾಗಿತ್ತು. ಇನ್ನೂ ಯಾರೆಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ನೇರವಾಗಿ ಸಿಗುತ್ತದೆ. इस फैमिली परिवार से ही देश बनता है और परिवार जो है वो व्यक्तियों से बनता है. तो ये जो व्यक्ति है, जब तक उसका सर्वांगीण विकास नहीं होगा, अभी प्रभु जी मुझे पूछ रहे थे कि आप स्पिरिचुअल केयर में, भक्ति वेदांत में क्या करते हैं. तो ये जो आध्यात्मिकता, केवल आध्यात्मिकता नहीं तो शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक प्रगति जब तक नहीं होती है व्यक्ति की, तब तक वो सर्वांगीण रूप से वो सुदृढ़ हुआ है ऐसा हम नहीं कह सकते हैं. तो उसके लिए हमें क्या करना है. तो ये पांचों कोश, हमारा जो शरीर है, ये 5 उसके कोश होते हैं. ये तैत्तिरीय उपनिषद और भगवद गीता में इसका वर्णन आता है. तो तैत्तिरीय उपनिषद में ये पंचकोश के बारे में बताया. तो ये पांचों कोश विकसित यानी क्या करना है कि शुद्ध करने हैं. तो ये 5 कोश कौन से हैं? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश और आनंदमय कोश. ये ऐसे 5 शरीर है हमारे. तो जो सबसे पहला कोश है अन्नमय कोश, वो हमें अगर वो शुद्ध होता है तो हमारे अंदर स्वास्थ्य, वी बिकम हेल्दी, वी बिकम स्ट्रॉन्ग. सुडोल शरीर, लोच होना शरीर में, वी आर ब्यूटिफुल टू सी. तो केवल शारीरिक ग्रोथ, शारीरिक विकास ही सब कुछ नहीं है. व्यक्ति के अंदर गुण होने चाहिए, उसके अंदर हुनर होने चाहिए, उसके अंदर कला होनी चाहिए. देयर शुड बी स्किल्स एंड टैलेंट. If the person is only good looking and very strong but he doesn't earn money, is it fine? नहीं. उसे पैसा कमाना भी आना चाहिए, उसके अंदर कला, निपुणता होनी चाहिए, वो पारंगत होना चाहिए हर कला में. केवल बाहरी नहीं, घर के कामों में भी उसको पारंगत होना चाहिए. तो skillful and talented, that is the second thing, that is the प्राणमय कोश. Then comes मनोमय कोश. तो मनोमय कोश में व्यक्ति संवेदनशील होना चाहिए और विज्ञानमय कोश उसके आगे आता है. तो मनोमय कोश मन से बनता है. जो अन्नमय कोश है, जो बाहरी कोश है, वो पंच महाभूतों से बनता है. अर्थ, वाटर, फायर, एयर, ईथर, भूमि, जल, अग्नि, वायु, आकाश. जो प्राणमय कोश है वो 72,000 नाड़ियाँ होती है, इड़ा, पिंगला, सुषुम्ना. उसमें 5 प्रकार के वायु दौड़ते हैं, प्राण, अपान, व्यान, समान, उदान. और वो उसकी वजह से हमारा शरीर जो है बैलेंस होता है और उसकी वजह से हमारे अंदर स्किल्स आते हैं. तो वो प्राणमय कोश. मनोमय कोश जो है वो मन से बनता है. और विज्ञानमय कोश किससे बनता है? विज्ञानमय कोश बनता है बुद्धि से. तो मन और बुद्धि में फर्क है. मन का कार्य है संकल्प विकल्प और बुद्धि का कार्य है, इट हैज़ गॉट द पावर ऑफ डिस्क्रिमिनेशन. सही क्या है, गलत क्या है, अच्छा क्या है, बुरा क्या है, धर्म क्या है, अधर्म क्या है, वो जानना, वो बुद्धि का कार्य है. तो वो विज्ञानमय कोश जो है वो उस बुद्धि से बनता है. और जब यह विज्ञानमय कोश सुदृढ़ होता है, शुद्ध होता है, तो व्यक्ति के अंदर विवेक आता है.
और अंतिम जो कोश है, जो सबसे अंदर है, जो आत्मा के बिल्कुल करीब है, वो है आनंदमय कोश। वो बनता है अपने झूठे अहंकार से। तो अगर यह कोश शुद्ध हो जाए तो व्यक्ति के अंदर आता है कृतज्ञता, ग्रेटफुलनेस। सो अ कंप्लीट मैन इज नॉट ही हु वेयर्स अ रेमंड सूट। जैसे एडवर्टाइज में बताते हैं, आपको कंप्लीट होना है, आप रेमंड सूट पहनिए। तो सूट पहनने से कोई कंप्लीट नहीं होता। He has to purify all his 5 layers and then he'll become healthy, skillful, sensitive, conscientious and grateful. ये जो 5 कोश शुद्ध होने के बाद व्यक्ति स्वस्थ बनता है, वह कलात्मक बनता है, संवेदनशील बनता है और विवेकी बनता है और कृतज्ञ बनता है। तो ऐसा व्यक्ति जब होता है शुद्ध, then he becomes an asset to the nation, to the society, to the family. तो हमें ऐसा व्यक्ति चाहिए जो सर्वांगीण विकसित हो, तब वो जाके अपने परिवार का एक उपयोगी घटक बनता है। उसके अंदर 5 प्रकार के दृष्टियां आती है। He has 5 perspectives। मतलब शारीरिक दृष्टि, मतलब अन्नमय कोश में उसकी चर्म दृष्टि, मतलब जो दिखा, अभी अगर हम यहाँ से आएंगे तो हमें शिवाजी महाराज का एक बड़ा पुतला दिखता है ना, उनका बहुत बड़ा। तो 5 बच्चे जो छोटे छोटे बच्चे हैं वो जाते हैं वहाँ पर देखने को। तो पहला बच्चा जो देखता है बोलते, अरे शिवाजी महाराज का ये इतना सुंदर, इतना बड़ा, देखो घोड़े पर कैसे दिखते हैं, इतने बड़े बड़े, बहुत सुंदर और स्वस्थ। तो उसकी जो दृष्टि है वो अन्नमय दृष्टि है। वो क्या देख रहा है? सीइंग द साइज एंड द शेप एंड द ग्लोरी ऑफ शिवाजी महाराज, हाउ वंडरफुल ब्यूटीफुल इज द स्टैच्यू। तो वो दृष्टि चर्म दृष्टि है। लेकिन दूसरा बच्चा जो है वो उसी स्टैच्यू को देख रहा है और वो देखता है और वो कहता है, ओ ये वही हमारे शिवाजी महाराज है जो अच्छा दान पट्टा चलाते थे, घुड़सवारी बहुत अच्छा करते थे, तलवारबाज थे और क्या क्या उनके अंदर हुनर थे। तो वो व्यक्ति उसी वस्तु को देख रहा है, शिवाजी महाराज के पुतले को देख रहा है, लेकिन उसकी दृष्टि क्या है? कर्म दृष्टि है। वो शिवाजी महाराज के जो हुनर थे उस पर देख रहा है, उसको देख रहा है। और तीसरा बच्चा है वो भी उसी स्टैच्यू को देख रहा है, लेकिन वो सोचता है, जब देखता है तो ओह, ये जो शिवाजी महाराज थे वो कैसे अपने मावड़ों के साथ प्रेम करते थे, उनके कुटिया में जाकर उनकी भाकरी और चटनी वो खाते थे। इतने बड़े राजा थे परंतु कितना प्रेम करते थे अपने मावड़ों के साथ। तो वो उसकी जो दृष्टि है उस स्टैच्यू को देखकर वो अलग है। मैं यह उदाहरण दे रहा हूँ ताकि हम इन 5 दृष्टियों को समझें। हमारे बच्चों के अंदर किसी भी वस्तु को देखना है तो उसको 5 दृष्टियाँ उनको होनी चाहिए। सर्वांगीण रूप से अगर वो देखेंगे तो अपने भारत को भी सर्वांगीण रूप से देखना है। फिर एक जो चौथा बच्चा है वो उसी शिवाजी महाराज को देखता है और बोलता है, अरे ये है हमारे राजा, किस प्रकार से इन्होंने चतुराई से अफजल खान का वध कर दिया था, किस प्रकार से इन्होंने शाइस्ता खान के उंगलियां काट डाली थी, किस प्रकार से जब उनको पकड़ा गया था औरंगजेब ने तो वहां से छूट कर निकले, कितनी उनकी बुद्धि थी, वाह। तो ये जो छोटा बच्चा बोल रहा है उसकी जो दृष्टि है वो विज्ञानमय कोश में उसकी दृष्टि है, विवेक दृष्टि। और जो अंतिम जो बच्चा है वो जब देखता है शिवाजी महाराज के पुतले को तो वो कहता है कि ये क्या व्यक्ति थे, किस प्रकार से इन्होंने अपने देश की सेवा की, स्वराज्य खड़ा किया, किस प्रकार से इन्होंने अपने माता को शरण हर वक्त उनको समर्पित रहे, किस प्रकार से उनके गुरु रामदास, समर्थ रामदास जी को वो हर वक्त पूजनीय समझते थे, किस प्रकार से तुकाराम महाराज से वो हर वक्त उनके अच्छे इंस्ट्रक्शंस लेते थे। तो वो बच्चा जो है उसी शिवाजी महाराज को देख रहा है परंतु वो भाव दृष्टि से देख रहा है। तो ऐसे ये 5 प्रकार के these perspectives have to be developed in our children
और फिर क्या होगा, जब हम किसी भी वस्तु को या किसी यूनिट को या किसी व्यक्ति को या किसी घटना को जब पंचकोशी दृष्टिकोण से हम देखते हैं तो हम उसका बहुत अच्छी तरह से क्या कहते हैं, टेस्ट कर चुके हैं, असेसमेंट कर चुके हैं, ये हम कह सकते हैं। तो आज की हमें जो दृष्टि हमारे बच्चों को मिल रही है, वो इंस्टाग्राम, फेसबुक, टीवी, तो आज की तारीख में स्पीड बहुत है, परंतु दिशा का अभाव हो सकता है, इसे हमें समझना चाहिए। मैं काउंसलर हूँ, मैं एक जगह पे बैठ के बहुत सारे लोगों की समस्या सॉल्व तो नहीं करता, परंतु उन्हें स्पष्टता अवश्य देता हूँ। हमारे पास रोते हुए लोग आते हैं, परंतु अगर हंसते हुए नहीं तो एटलीस्ट धैर्य रखकर जाते हैं, समाधानी होकर जाते हैं, आशा लेकर जाते हैं। तो मैं ये कह रहा था कि हमें वो, जब तक ये सर्वांगीण विकास हम नहीं करेंगे तो हम, अगर हमारा प्लान नहीं है तो हम किसी और का प्लान बन जाएंगे। हमारे बच्चे किसी और का प्लान बन रहे हैं, हर रोज़ बन रहे हैं। उनको प्लान बताया जा रहा है गेम्स द्वारा, अलग अलग फेसबुक के आर्टिकल्स द्वारा, और तो इससे हमें अगर बचना है तो क्या करना चाहिए? क्योंकि हमारे पास हमारा प्लान नहीं है तो वो दूसरों के प्लान में शामिल हो रहे हैं। We are becoming victims of others' plans, and therefore what has to be done? हमारा जो, मैं और ज़्यादा नहीं 5 मिनट लूँगा, I don't know how much time I'm supposed to speak. Okay. तो हम जैसे घर के अंदर प्रवेश करते हैं तो चौखट होती है, तो वो जो चौखट है वो वहाँ पे हम रंगोलियाँ करते हैं, दियाएँ लगाते हैं, है ना, फिर बनाना के लीव्स रखते हैं, कंदिल लगाते हैं, पताके लगाते हैं। वो वहाँ पर क्यों? क्योंकि बाहर जो है एक अलग चेतना है और घर के अंदर एक दिव्य चेतना होती है। क्योंकि घर के अंदर कौन है? हमारे प्रभु हैं, जगन्नाथ हैं, श्री कृष्ण हैं, और इसीलिए, और उनकी सेवा करना, ये उस घर का गृहस्थ आश्रम बोलते हैं। आश्रम वह व्यक्ति जगह है जहाँ पर भगवान का आश्रय लिया जाता है। तो वो अंदर की जो चेतना है वो और बाहर की चेतना, उसमें बहुत अंतर होता है। तो जब व्यक्ति बाहर की चेतना से प्रभावित जब घर के अंदर प्रवेश करता है तो उसे वो चौखट याद दिलाती है कि अभी आपकी चेतना को बदलना है। इसलिए सब सजाया हुआ होता है। आप किसी भी उत्सव में देखिए, देयर इज ब्यूटिफिकेशन एट द एंट्रेंस। अभी मैं भी जब आया हूँ तो अलग अलग वाइब्रेशंस को लेके आया हूँ, लेकिन यहाँ पर जिस प्रकार से स्वागत हुआ तो भगवान की याद दिलाया जाता है, और भगवान को चढ़ाया हुआ फूल अर्पण किया जाता है, भगवान को चढ़ाया हुआ शॉल जो है अर्पण किया, वो महाप्रसाद है, और उसको गुरु की कृपा समझकर हम जब उसको स्वीकार करते हैं तब हमारी चेतना जो है वो शुद्ध हो जाती है और हम कुछ बोलने के लायक भी बन जाते हैं। तो वो जो हमारा भारत का जो दिव्यत्व है कि हमारी चेतना को बनाए रखना, ये बहुत बहुत बड़ा दायित्व है हर एक व्यक्ति के ऊपर। और इसीलिए हम सब धर्मवीर हैं। आप सब यहाँ पर क्यों आए हैं? आज संडे है, बहुत कुछ बाहर हो सकता था संडे के दिन बहुत कुछ हो भी रहा है, ज़्यादा बाहर नहीं, यहीं पर है अलग अलग ऐश आराम के जो साधन, तो वो बहुत सारे यहाँ पर है। परंतु हम धर्म क्या है, संस्कृति क्या है, आध्यात्म क्या है, और उसे हम बनाए कैसे रख सकते हैं, उसे हम हमारे घर पर कैसे पनपने दे सकते हैं, उसका अगर रक्षण नहीं होगा तो फिर ये तो हम देख ही रहे हैं पूरे भारत में किस प्रकार से एवरीथिंग इज बीइंग एंटरिंग विच इज़ नेगेटिव। तो उसको रक्षण करना ये हम सबका दायित्व है। तो सबसे पहला रक्षण, मैं पूरे देश तो बचा नहीं सकता हूँ, मैं अपने परिवार को तो बचाना मेरा कर्तव्य है।
तो आज चेतना जो अंदर जाने के लिए हम जो रंगोलियाँ और सब साधन करते हैं, लेकिन घर में रावण घुस चुका है, टीवी के रूप से हो या मोबाइल के रूप से हो। तो अभी जो काल हम लोग मराठी में बोलते हैं रात्र वैराची आहे। आज मैं अभी सुबह ही एक काउंसलिंग करके आया हूँ, तो वो मेरे दिमाग में चल रहा है अभी भी, इसलिए मैं वो अभी मेरे वक्तव्य में भी आ गया कि मोबाइल एडिक्शन इट इज़ वर्स देन ड्रग एडिक्शन। इट ब्रिंग्स इनपर्सनलिज्म इन अ पर्सन एंड देयरफॉर वी हैव टू ऑल कम टुगेदर। तो अगर ग्लास खाली है और उसके अंदर हवा है, तो अगर हवा निकालनी है हमको, तो हमें क्या करना चाहिए? ग्लास में से हवा निकालनी है। थैंक यू। पानी भर दो उसके अंदर, हवा निकल जाएगी अपने आप। तो वैसे ही अभी हमारा जो जीवन चल रहा है, हमारी जो लाइफस्टाइल चल रही है, वैक्यूम है, बहुत हवा चली गई है हमारे दिमागों में। अब अगर उसमें उस हवा को अगर निकालना है, तो उसमें अमृत, गीतामृत, ज्ञानामृत, तो रामायण, महाभारत, श्री ईशोपनिषद, भक्ति रसामृत सिंधु, चैतन्य चरितामृत, ऐसे अनेकों अनेक ग्रंथ है। उसका जब तक हमारे अंदर प्रवेश नहीं होगा तब तक, वरना कुछ समय तक, मैं भी 25 साल तक, तो मैं जब तक गुरुदेव मेरे जीवन में ही नहीं थे, मैं भी ऐसे ही था, पूरा ऐश आराम कर रहा था बहुत। जैसे ही गुरुदेव आ गया सब कुछ छूट गया। अभी 55 हूँ, 30 साल गुरुदेव ने संभाल कर रखा है। तो दैट इज़ वेरी वेरी इम्पोर्टेंट कि हमारे जीवन को शुद्ध करके, भारत भूमिते हैला मनुष्य जन्म यार, जीवन सार्थक करी कर पर उपकार। ऐसे चैतन्य महाप्रभु हमको कहकर गए हैं कि अगर आप भारत में आपने जन्म लिया है, तो एक बहुत बड़ा कर्तव्य है हमारा, पहले अपने स्वयं का जीवन सार्थक करना। अगर वो नहीं कर सके तो हमारे तुकाराम महाराज जैसे कहते हैं, जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला। तो हमें वैसे एक गधे की तरह नहीं होना चाहिए। हमें बहुत ही, लेकिन ये जो दुनिया है वो हमें खींच रही है और हम भी खींचे चले जा रहे हैं, आकर्षित हो रहे हैं, क्योंकि ये दुनिया बहुत सुंदर है। बट ऑल दैट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड। तो व्हाट इज दैट रियल गोल्ड? रियल गोल्ड इज लव, रियल गोल्ड इज प्रेम। जिस देश में गंगा बहती है, हम कहते हैं, ये नहीं कि जिस देश में मैकडोनल्ड्स है, KFC है और क्या क्या है। नहीं, जिस देश में गंगा बहती है वो मेरा भारत है। तो जिसका हमें अभिमान होना चाहिए, वो हमारे जीवन में 24 ही घंटे हैं हम सबको, उसमें हम कितने लोग फोकस होते हैं कि हमारे जंगल कितने हैं, हमारे पुण्य स्थलियाँ कितने हैं, तीर्थ स्थलियाँ कितनी हैं, हमारी नदियाँ कितनी हैं, सबके नाम हमको मालूम है क्या? हमारे नेशनल हीरोज़ कितने मुझे मालूम है, हमारे संत कितने हमको मालूम है, हमारे अर्च विग्रह कितने मालूम हैं। बालाजी में तिरुपति है, फिर जगन्नाथपुरी में हमारे जगन्नाथ हैं, द्वारकापुरी में हमारे और रणछोड़ जी भी हैं, और महाराष्ट्र में पंढरपुर। तो हर जगह के हमारा कितना ज्ञान है, ये हमारे बच्चों को मालूम होना चाहिए। परसों ऐसे ही एक यहाँ पे मैं चीफ गेस्ट करके गया था, वहाँ पे लोकमान्य तिलक जी का फोटो था। इट वॉज ये क्विज कंपटीशन। कोई भी बच्चा 6वीं से 10वीं तक के बच्चे थे, बता नहीं सका कि वो कौन है। ये हमारा दुर्भाग्य है आज। तो ये धर्म जो है वे कौन सिखाएगा? ये डिपार्टमेंट ऑफ स्पिरिचुअल केयर सिखाएगा, ये RSS सिखाएगा, ये ऐसा है क्या? ये ऐसा नहीं है। प्रयत्न तो बहुत चल रहे हैं, हमारे बहुत सारे धर्मवीर खड़े हैं, परंतु धर्म केवल परिवार में ही सिखा जाता है। धर्म केवल माँ ही सिखा सकती है। 7 प्रकार की माएँ हैं हमारे, उनको 7 यूनिवर्सल मदर्स। उनको यूनिवर्सल मदर्स क्यों कहते हैं? पहली तो हमारी जन्मदात्री है, और दूसरी है हमारे
गौ माता, तीसरी है हमारी भू माता, भारत माता। तो वो जो हमको सबको धरती है, धारिणी, तो भारत माता है। फिर ब्राह्मण पत्नी, फिर गुरु की पत्नी, फिर राजा की पत्नी, और अंत में जो धात्री है, परिचारिका, नर्स। तो ये 7 प्रकार की माताएं हैं। तो इनको माताएं यूनिवर्सल, वैश्विक माताएं क्यों बताया गया है? क्योंकि एक बहुत ही इम्पोर्टेंट क्वालिटी दे एग्जिबिट, बहुत ही सबसे महत्वपूर्ण गुण वो है त्याग। अब देखिए ये 7 माता उनका त्याग है और इसीलिए वो पूजनीय है। तो ये जो माताओं का जो कर्तव्य है, धर्म को पहले अपने बच्चों को पढ़ाना, सिखाना। धर्म क्या है, धर्म क्या है, अभी उसके ऊपर लेक्चर तो और 2 घंटे लग जाएंगे। लेकिन यहाँ की जितनी भी मातृशक्ति है, ये तो हम सब जानते हैं कि हर भारत के माता को धर्म क्या है तो मालूम है, उसकी बताने की आवश्यकता नहीं है। और वो ही बच्चे के अंदर सर्वांगीण विकास, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश और आनंदमय कोश, वो शुद्ध कर सकता है। वो माताओं के हाथ में है। शरीर स्ट्रांग कैसे बनेगा? उसको जब तक सात्विक आहार नहीं मिलेगा एंड टाइमली फूड, आहारचर्या नहीं होगी, तब तक वो सुदृढ़ नहीं होगा। प्राणमय कोश कैसे होता है सुदृढ़? तो अन्नमय कोश केवल आहार नहीं, तो निद्रा, समय पे सोना, 9 बजे सोना 9 नहीं एटलीस्ट 10 बजे सोना फिर व्यायाम और स्वच्छता, ये 4 अगर चीज़ें करेंगे हमारा अन्नमय कोश शुद्ध हो जाता है। फिर प्राणमय कोश अगर शुद्ध करना है तो हमें प्राणायाम करना चाहिए। प्राणायाम से प्राणमय हमारे अंदर कला, गुणों का विकास होता है। फिर मनोमय कोश शुद्ध करने के लिए क्लासिकल सिंगिंग, शास्त्रीय संगीत, त्राटक, मंत्र जाप, इन जैसे चीज़ें जो विधियां हैं वो जब हम करेंगे तो हमारा मन शुद्ध होता है। फिर विज्ञानमय कोश कैसे शुद्ध होता है, बुद्धि को कैसे शुद्ध करें? तो रामायण, महाभारत, इनका पठन, भगवत गीता का पठन, उसका अध्ययन, इससे हमारा बुद्धि का विकास होता है, शुद्धिकरण होता है। और आनंदमय कोश यानी सेवा और त्याग, ये 2 चीज़ें अगर हम करेंगे, हमारे बच्चों को करवाएंगे, हमारे पैर दुखे या न दुखे, बच्चों ने हमारे पैर दबाने चाहिए। हर सुबह स्नान होने के बाद माता पिता के चरण स्पर्श करने चाहिए। तो ये जो सेवा का जो भाव है, ये उनके अंदर उनके आनंदमय कोश का विकास कराता है। तो इन कुछ चीज़ें को अगर हम हमारे परिवार में लाते हैं तो उससे धर्म की स्थापना होगी। तो और यहाँ पे बहुत सारे वक्ता होंगे, तो मैं अपने वचनों को यहीं पर विराम देता हूँ। आई एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू दैट यू ऑल हैव वेरी साइलेंटली अटेंटिवली लिसन टू मी। थैंक यू। ಭಾರತೀಯ ಚರಣಕಮಲಗಳಲ್ಲಿ ಶಿರಬಾಗಿ ನಮಿಸುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆಯ ಮುಂದೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯಗಳಿಗೆ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಭುಜಿಯವರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತಾ, ಹಾಗೆ ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಪ್ರೇಮ ನಮಸ್ಕಾರ ನಂದು. ನನಗೇನು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬ್ಯಾರಿಯರ್ ಇಲ್ಲ, ಕನ್ನಡನೂ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡೋಣ. ಯಾಕಂದರೆ ಸಚಿನ್ ಜಿ ಹೇಳಿದರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇನ್ನೂ ಅಷ್ಟು ಕನ್ನಡ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಸುಂದರ ಸಂಜೆಯಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಯೋಜನೆ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಈಗಿರುವಂಥ ದೊಡ್ಡವರಿಗೆ ಇದು ನೆನಪು ಬರ್ಬೋದು, ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿ ಇಲ್ಲೇ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಇರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಾನು ಇದನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ ಮುಂದೆ. ಕನ್ನಡದ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದ ವ್ಯಕ್ತಿ, ಕವಿ ಡಿ ವಿ ಗುಂಡಪ್ಪನವರ ಒಂದು ಕಗ್ಗ ಇಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಹೊಸ ಚಿಗುರು ಹಳೆ ಬೇರು ಕೂಡಿದರೆ ಮರ ಸೊಬಗು, ಹೊಸ ಯುಕ್ತಿ ಹಳೆ ತತ್ವ ಒಡಗೂಡೆ ಧರ್ಮ, ಋಷಿವಾಕ್ಯದೊಡನೆ ವಿಜ್ಞಾನ ಕಲೆ ಮೇಳವಿಸೆ, ಜನವು ಜಸವು ಜನಜೀವನಕ್ಕೆ ಮಂಕುತಿಮ್ಮ.
ಇದೆಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ನಾವು ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ, ನೆನಪಾಗ್ತಿರ್ಬೇಕು ನಿಮಗೆಲ್ಲ. ಇದರ अर्थ ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ बच्चों अभी आपसे भी मैं ये इसका अनुवाद मैं करना चाहूँगी. अभी आपके लेफ्ट साइड में वहाँ पे एक पेड़ दिख रहा है, ये वो एकदम हरा भरा पेड़ दिख रहा है ना. तो इतना हरा भरा कैसे है वो, कैसे इतना फला फूला, देखो उसमें फूल भी आ गए, अभी अभी थोड़े दिन बाद उसमें फल भी आएंगे, है ना. कैसे दिख रहा है वो, इतना हरा भरा कैसा है, क्या कारण है उसके? कोई बच्चा बोलेगा? नहीं. पेड़ के लिए क्या आवश्यकता है? ऊपर वो इतना ग्रीनरी सब आ गया है ना उसमें, सनलाइट वाटर, हाँ उससे भी बहुत इम्पोर्टेंट है. सीड, ओके. तो अभी जो फिलहाल है उसके लिए सीड से तो पेड़ आता है, ओके आई एग्री. ओके कोई बात नहीं. उसके रूट्स, राइट, वो रूट्स को पकड़ के है, इसलिए वो इतना हरा भरा हुआ है ना. तो अभी जो मैंने कन्नड़ा में जो कविता बोला है उसका अर्थ यही है कि हाँ, एक पेड़ को रूट कितना ज़रूरी है ऊपर आने के लिए, उसको बढ़ने के लिए, हरा भरा होके फल फूलने के लिए. तो जैसे कि अभी प्रभु जी ने कहा, हमारे आध्यात्म है ना, ये सभी हमारे रूट्स है, हमारी संस्कृति हमारे रूट्स है, हमारी परंपरा हमारे रूट्स है. तो आजकल क्या हो रहा है, सिर्फ हम बाहर की चकाचौंध में ये रूट्स को सब भूल जा रहे हैं ना. जब एक टहनी को उस पेड़ से अलग कर दिया जाए तो क्या होगा, एक उसके ब्रांच को निकाल देंगे तो क्या होगा, पेड़ मर जाएगा. पेड़ नहीं मरेगा, ब्रांच सूख जाएगा. 1-2 दिन के लिए वो थोड़ा हरा भरा रह सकता है, लेकिन बाद में वो सूख जाएगा. क्यों? उसने रूट्स छोड़ दिए. तो कुछ परिस्थिति अभी हमारे समाज में ये थोड़ा ऐसे दिखाई दे रहा है कि हम हमारे रूट्स को भूल रहे. तो इसलिए संघ में वरिष्ठ लोगों को लगा कि ये नहीं होना चाहिए, यहाँ कहीं पे थोड़ा सा ये तालमेल चूक रहा है. इसलिए कुटुंब प्रबोधन का वहाँ पे आविष्कार हुआ, स्थापना हुई, ऐसे मैं बोल सकती हूँ. जैसे एक पेड़ रूट से जुड़ा हुआ है तभी ग्रीन होता है, वैसे ही एक पेड़ को फलने फूलने के लिए, जैसे वो जो नए नए अंकुर आते हैं ना, वो सूर्य की तरफ जाते हैं. जैसे बच्चों ने बोला सनलाइट चाहिए, है ना. तो नई पीढ़ी तो जाएगी, नई पीढ़ी किस तरफ जाएगी, ऊपर की तरफ जाएगी. तो उनको नहीं रोक सकते हम, वो धर्म है उसका. फल फूल ये सभी ऊपर ही आते हैं, लेकिन उसके लिए पोषण कौन देता है, एक रूट देता है. वैसे ही हमारे माता पिता, हमारे दादा दादी, ये सभी हमारे रूट्स हैं. ये कहाँ पे होते हैं, घर पे, है ना. परिवार, जब परिवार एकत्र होता है तभी वो परिवार फला फूला होता है. जैसे अभी प्रभु जी बोल रहे थे कि हमारे अंदर बहुत वैक्यूम भर गया है. वैक्यूम क्यों भरा है? क्योंकि हम जो आचरण करते हैं, हमारी परंपराएं हैं, उनको हम नेग्लेक्ट करते जा रहे हैं. अरे पूजा करना है, पूजा करना किसी एक का ही काम है घर में, वो ये दादा है या दादी. परसों मैं ऐसे ही किसी का घर बन रहा था फ्लैट में, वो मुझे लेके गए थे. तो वो सब दिखा रहे थे, यहाँ पे किचन है, ये आएगा वो आएगा, बेडरूम में लाइट्स आएंगी, ये सब. तो जब मंदिर दिखाना था, तो ये एक मंदिर है मेरे दादी के लिए. क्या ये मंदिर सिर्फ दादी के लिए, आप लोगों के लिए नहीं चाहिए आपको मंदिर? पूजा वगैरह नहीं है वहाँ पे. जैसे हम हमारा खाना खाते हैं, खुद के लिए खाते हैं ना, खुद खाते हैं ना, हमारे काम हम करते हैं, पैसा कमाते हैं, सब करते हैं. लेकिन पूजा सिर्फ घर का एक वरिष्ठ जन ही करेगा, ऐसे थोड़ी होता है.
खुद की प्रार्थना तो खुद के लिए होनी चाहिए। तो ये सभी कौन सिखाएगा? स्कूल में थोड़े ही सिखाते हैं। स्कूल में तो अभी टिकली नहीं लगा सकते, बिंदी नहीं लगा सकते, हाथ में कैला नहीं बांध सकते। ये सभी अलग अलग रूल्स आ गए वहाँ पे। तो ये सभी कहाँ बनेगा? यहाँ कहाँ सीखेंगे हम लोग? घर पे ही सीखना पड़ेगा, राइट? तो घर पे हमारे संस्कृति को बचाकर उसे आगे बढ़ाने की जिम्मेदारी किस पर है? अभी हमारे कंधे पर हो गया ना। तो इसके लिए हमको क्या करना चाहिए? वैक्यूम कैसे भरे? कोई बता सकता है? वैक्यूम भरने के लिए हमको ग्लास में उतरना चाहिए। सब लोगों को एकत्रित आना बहुत जरूरी है। घर पर एकत्रित सब लोग बोलते हैं हम तो एक ही घर में रहते हैं, उसमें क्या है एकत्रित आना? उसमें क्या बड़ी बात है ना? एकत्रित तो है हम लोग। सुबह उठते हैं, हमारा काम करते हैं और ऑफिस जाते हैं, फिर वापस आते हैं, घर पे ही आते हैं। लेकिन क्या संवाद हो रहा है हमारे घर पर? क्या हम एक दूसरे से बात कर रहे हैं? बहुत से लोग यहाँ पे माताएं बोल रही है नहीं, बात नहीं कर रहे हैं हम एक दूसरे से, संवाद नहीं साध रहे हम। सिर्फ क्या चल रहा है? मैकेनिकल लाइफ। सुबह उठो, काम करो, आओ, फिर सो जाओ। बच्चे और पिता एक दूसरे से कभी कभार मिलते हैं, सैटरडे या फिर संडे को मिलते हैं। पिताजी जब सुबह चले जाते हैं तब तक बच्चा अभी सोया है, या फिर बच्चा स्कूल जल्दी चला जाता है, पिताजी सो रहे हैं, और फिर काम हो गया, पिताजी लेट आ रहे हैं, बच्चा भी सो गया है। ऐसे हो रहा है। तो कैसे ऐसे? मैं मानती हूँ मुंबई जैसे शहर में टाइम का कमी है, क्योंकि मैंने खुद वो अनुभव किया है। मैं हुबली से हूँ एक्चुअली। तो हुबली में यहाँ के 3 साल हो गए। तो तब हम सुनते थे वहाँ पे कि ऐसे होता है कि मुंबई जैसे शहर में एक दूसरे को मिलते नहीं है। मुझे ऐसे अजीब लगता था, बापरे घर के लोग एक दूसरे से नहीं मिलते हैं, कैसे हो सकता है? लेकिन मैंने अभी उसको अनुभव कर लिया उसका। मैं मानती हूँ यहाँ पे टाइम की कमी है, लेकिन उसके बीच में भी हम कर सकते हैं। तो इसके लिए 6 बिंदु हमारे ज्येष्ठ जनों ने दिया है। तो इस पर थोड़ा सा हम काम करेंगे ना घर पे, तो शायद थोड़ा हम ये वैक्यूम भर सकते हैं। जिसमें है हफ्ते में एक बार, एटलीस्ट एक बार हम सब लोग मिलके घर पे सिर्फ और सिर्फ परिवार के लिए 1 घंटा या फिर 2 घंटा टाइम निकालेंगे। उस वक्त काम का और अलग कुछ भी चीज़ों का टेंशन ना हो, इसकी हम थोड़ी सी ध्यान रखेंगे, उसका थोड़ा सा ध्यान रखेंगे। क्या करेंगे मिलकर? सब लोग मिलके क्या करेंगे? मिलके भजन कर सकते हैं। आप लोगों को तो बोलने की ज़रूरत ही नहीं है। आपके कम्युनिटी में भजन का कितना महत्व है मुझे पता है। तो आपके घर में, कर्नाटका में मैं सुनती हूँ ना, सबके घर में भजन शाम में जब दिया जलता है तो भजन होता ही है। तो अगर हम बचपन में ये कर रहे हैं तो क्यों ना यहाँ पे भी उसको, वहाँ पे हर रोज़ होता है, यहाँ पे एटलीस्ट हफ्ते में एक बार संडे बैठ सकते हैं ना, भजन बोलो या फिर अपने कुल देवता का कुछ भी मंत्र है, स्तोत्र है ना, बोल सकते हैं, या फिर कुछ भी ऐसे स्पिरिचुअल चीज़ें हम कर सकते हैं। और उसके बाद भोजन, एक हो गया भजन। मैं 6 बिंदु बोलूँगी। एक है भजन, भोजन, भाषा, भूषा, भवन और भ्रमण। इन 6 चीज़ों के बारे में थोड़ा थोड़ा सा बात करते हैं। तो एक हो गया भजन, सबके साथ मिलकर थोड़ा सा भजन कर लो। और उसके बाद घर में बनाया हुआ, प्यार से बनाया हुआ खाना प्यार से खाएंगे। तो घर की जो उड़ती बोलते हैं ना, मने उड़ती, कितना प्यार से वो खाना बनाती है। तो उसको वर्णन करते हुए, उसका स्वाद लेते हुए, बिना मोबाइल और टीवी के उस दिन हम खाना खाएंगे। ये हो गया भोजन। और हो सके तो नीचे बैठकर और अपनी उंगलियों से
खाना खाएंगे। तो इस सभी के बारे में हमको पता है, नीचे क्यों बैठ के खाना खाना है हम लोगों को पता है, और उंगलियों से क्यों खाना खाना है ये सब हमको पता है, लेकिन बच्चों को समझाने की ज़रूरत है। ये एक मौका हम यूज़ कर सकते हैं ये सब बातें बताने के लिए। हम बचपन में ऐसे करते थे, इससे क्या होता है, इससे क्या हमारी स्पिरिचुअल और मानसिक ये सभी कैसे वृद्धि होती है, ये सब हम उस मौके में बता सकते हैं। भोजन, सात्विक आहार लेना, और ये जंक फूड के बारे में ये सभी बहुत सारे बोलते हैं, मैं उसमें बहुत ज़्यादा नहीं जाऊंगी। तो भजन हो गया, भोजन हो गया, दूसरा। तीसरा है भाषा। भाषा देखिए, अभी मैं कन्नड़ा में अगर बात करती हूँ तो आपको अच्छा लगेगा ना, जो भी कन्नड़ा समझते हैं। जैसे मैंने पहले एक कविता से शुरू की तो अच्छा लगा आप लोगों को, लेकिन सचिन जी से एक रिक्वेस्ट थी कि बच्चों को कन्नड़ा नहीं आता है तो आप हिंदी में बोलो। ठीक है, कोई बात नहीं, क्योंकि वो अभी केंद्र बिंदु वही है इस कार्यक्रम के, तो उनको समझना बहुत ज़रूरी है। तो भाषा से हमारी भावनाएं खुलती है, भाषा से भावनाएं खुलती है। तो इसके लिए मैं एक एग्जांपल, बहुत जगह आपने सुना होगा, फिर भी मैं मार्केट से केले खरीद के लाती हूँ, उसको भगवान के सामने रखती हूँ। तो वो क्या हो गया, जब हम केले लाते हैं बाहर से, भगवान के सामने रखते ही वो नैवेद्य हो गया, है ना। तो भगवान को ऑफर करके वो सब प्रसाद वगैरह करके फिर बाद में उस प्लेट को निकालती हूँ बाहर, तो वो क्या हो गया, प्रसाद हो गया। तो इंग्लिश में बोलो इसको, इंग्लिश में मार्केट में भी बनाना था, भगवान के सामने भी बनाना है और बाहर निकालेंगे तभी बनाना है। बना कुछ नहीं, वो सिर्फ रह गया बनाना। लेकिन हमारी भाषा में देखो कितने अलग अलग उसके भाव आ गए, है ना। तो मैं बहुत खुश हूँ आप लोगों के कम्युनिटी में, कैसे मैं यहाँ पे आप लोगों के इसमें मिलती हूँ ना, तो बच्चे वो बोलते हैं हम कर्नाटक से है, तो मैं झट से कन्नड़ा में बात करना स्टार्ट कर देती हूँ। तो वो बोलते हैं नहीं कन्नड़ा नहीं आता, मुझे तुलु आता है। तो आप लोग मातृभाषा को कितना पकड़ के रखा है, इसके बारे में मुझे बहुत अप्रिशिएट यहाँ तो मैं करना चाहूँगी। यस, तालियां बनती है। तो मातृभाषा, बाहर आप कितने भी भाषा बोलो कोई बात नहीं, इंग्लिश में बात करो, हिंदी में बात करो, फ्रेंच में करो, कुछ भी, वो हमारी इससे जुड़ी हुई है कि हमारे प्रोफेशन से जुड़ी हुई है। लेकिन जब हमारे घर की दहलीज हम पार करते हैं, अंदर आते हैं, तब हमारी मातृभाषा में ही हमको संवाद करना है। ठीक है, तो भाषा के बाद हो गया भूषा। भूषा भी तो ये देखने में कितना अच्छा लग रहा है, सब लोग अपने भारतीय भूषा में आए हैं, है ना। ऐसे हमारे भारतीय भूषा को पहले कैसे होता था, एक एक प्रांत के लोगों को देखते ही हम पता चल जाता था कि ये इस यहाँ से है, ये यहाँ से है ना। तो अलग अलग प्रांत की अलग अलग भूषा होती थी। वैसे वो रोज की ज़िंदगी में भी वैसे ही भूषा वो प्रयोग करते थे। लेकिन अभी थोड़ा सा मॉडर्नाइज या फिर ग्लोबलाइजेशन, इस सब के वजह से हमारे भूषा में भी बदल आ गया है, तो उसको एक्सेप्ट करना है। तो इस काव्य में एक वाक्य भी है, ऋषि वाक्यादोड़ने विज्ञान कले मेलविसे। मतलब ऋषि वाक्य बोल सिर्फ उसमें ही रहेंगे तो नहीं चलेगा, उसके साथ साथ आज के विज्ञान को भी हमको एक्सेप्ट करना है, आज के विज्ञान को भी हमको एक्सेप्ट लेके जाना है। तो ऐसे भाषा और भूषा के संबंध में, भूषा अपनी एटलीस्ट मंदिर जा रहे हैं या फिर हमारे घर पे फंक्शन है या फिर हमारा कुछ भी स्पिरिचुअल चीज़ें हैं, तो उस टाइम पे अपनी भूषा के बारे में हमको ख्याल रखना है। और भ्रमण और भवन रह गए। तो भवन, हमारा घर कैसा होना चाहिए, हमारा घर एक देवालय जैसे होना चाहिए, एक मंदिर जैसे होना चाहिए। ನಮ್ಮ ಮನೆ ಒಂದು ಶಕ್ತಿಧಾಮವಾಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಮನೆ ಒಂದು ಯುಕ್ತಿಧಾಮವಾಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಮನೆ ಒಂದು ಭಕ್ತಿಧಾಮವಾಗಬೇಕು।
ಇದರಲ್ಲಿ ಮನೆಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಮಗೆ ಶಕ್ತಿ ಸಿಗುವಂಥದ್ದಾಗಬೇಕು. ಟೆನ್ಷನ್ ಇದೆಲ್ಲ ಅಲ್ಲ. ಮನೆಗೆ ಬಂದಮೇಲೆ ನಮಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಬೇಕು. ಮನೆ ಅಂತಂದರೆ ಏನು? ಮನೆಗೆ, ಮನಸ್ಸಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ ಮನೆ ಅಲ್ವಾ? ಮನಸ್ಸಿಗೆ ಯಾವುದು ನೆಮ್ಮದಿ ಕೊಡ್ತದೋ ಅದೇ ಮನೆ. ಹಾಗಾಗಿ ಮನೆಯನ್ನು ನೆಮ್ಮದಿಯ ತಾಣವನ್ನಾಗಿ ಮಾಡೋಣ ಬಂಧುಗಳೇ. ಹಾಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳು ನಮಗೆ ಅಳವಡಿಸ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ಭ್ರಮಣ್ ಅಂತಂದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಹೊರಗಡೆ ನಾವು ಏನು ದೇಶ ಸುತ್ತು ಕೋಶ ಓದು ಅಂತೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಥರ ನಾವು ನಮ್ಮ ಭ್ರಮಣಗಳಲ್ಲಿ ಹೇಗಿರಬೇಕು, ನಾವು ಮಾಲ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೋ ರೆಸಾರ್ಟ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಸರಿ, ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿಡಲಿಕ್ಕೆ ಇದು ಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ತಿರುಗಾಡುವಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ತೀರ್ಥಯಾತ್ರೆನೋ ಅಥವಾ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳಗಳು, ಈಗ ಹೇಳಿದರು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಅನೇಕ ಕಿಲ್ಲಗಳಿದೆ, ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಬರುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಹೇಗಿದ್ರು ಅಂತನೋ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ನಮಗೆ ಬರ್ತದೆ ಅಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಭ್ರಮಣ್ ಕೂಡ ಎರಡೂ ಥರದ ಅದರೊಳಗೆ ಸಮ್ಮಿಲನ ಇದ್ದರೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತದೆ ಅಂಥೇಳಿ ಈ 6 ಅಂಶಗಳನ್ನು ನಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಗಮನವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ನಮಗೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಮನೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ. ಮನೆಯ ಸದೃಢ ಇದರಿಂದ ಏನೋ ವೈಬ್ರೇಷನ್ಸಿಂದ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯೂ ಉಳಿತದೆ, ತನ್ಮೂಲಕ ಭವ್ಯ ರಾಷ್ಟ್ರ ಕಟ್ಟುವುದ ಅಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದಿಡ್ಬೋದು. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ನನಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಭಾಳ ದಿನ ಆಗಿತ್ತು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ, ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಸಚಿನ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಆಯೋಜಕರಿಗೆ ನನ್ನ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. सामाजिक, धार्मिक और शैक्षणिक ऐसे बहुत सारा कार्य हम करते आए हैं। 2023 में हमने एक बहुत बड़ा कार्यक्रम हमने मीरा रोड में हमने आयोजन किया था। उस समय पर कर्नाटक का और साउथ का एक सबसे बड़ा एक्सपोर्ट एक उद्यमी, मेरा सबसे बड़ा एक वेलविशर और इंडिया से रिकॉग्नाइज्ड एक एक्सपोर्टर है श्री डॉक्टर एच शेट्टी करके, वो हमारा कार्यक्रम में आए थे। तो कार्यक्रम में सब लोग आने के टाइम में सबका एक्सपेक्टेशन ये रहता है कि हमारा संस्था को क्या देगा, मतलब पैसा देगा कि। तभी उन्होंने मुझे उस कार्यक्रम का समय पर उन्होंने मुझे पूछा था कि सचिन तुमको क्या चाहिए, तुम्हारा संस्था को क्या चाहिए। मैंने उनको ये बात बोला था कि सर मुझे पर्सनली मुझे कभी पैसा चाहिए नहीं रहता है, लेकिन मेरा संस्था को इसके लिए चाहिए। हमारा मीरा भाईंदर में दक्षिण भारत समाज में, विशेष हमारा कोस्टल कर्नाटक का जो समाज का बहुत सारे बच्चे हैं जिसको एजुकेशन के लिए मतलब उनको फिनेंशियली उनको प्रॉब्लम रहता है, और उनको आप फिनेंशियली थोड़ा असिस्टेंस हमको देंगे तो अच्छा था करके। एच शेट्टी एक ऐसा एक बिजनेसमैन है जिन्होंने साल का 10 करोड़ रुपए समाज के लिए उन्होंने अर्पण किया है। उसी के साथ में अभी इस साल संघ का शताब्दी वर्ष 100 साल पूरा हुआ है, तो इस समय पर वही सेम एच शेट्टी जी को जो अयोध्या का जो ट्रस्टी है पेजावर स्वामी जी, उनको भी रिक्वेस्ट किए थे कि समाज के लिए कुछ करो करके। तभी उन्होंने पूछा था क्या करो, तो उन्होंने बोला जो ट्राइबल जो लोग हैं वो बहुत सारे लोगों के पास घर नहीं रहते, उनको तुम घर बना के दो करके। तो उन्होंने उस बात को उन्होंने अडॉप्ट करके उन्होंने 100 घर बनाने का उन्होंने एक ठान लिया है, और उस पर 28 घर अभी लास्ट मंथ ही उन्होंने कर्नाटक में उसका जो चाबी जो की हैंड ओवर भी BL संतोष जी ने किया था कि इस बार मीरा भाईंदर में उन्होंने हमारा मीरा भाईंदर का दक्षिण भारतीय समाज का बच्चों को उन्होंने 10 लाख रुपए संघ शताब्दी वर्ष का नाम पर 10 लाख रुपए उन्होंने दिया है। इस पैसा को हम समाज को हम अर्पण कर रहे हैं। इस पवित्र कार्यक्रम में आप लोग आए, और विशेष रूप से गोपाल जी का सत्कार हुआ, मेहता जी का सत्कार नहीं हुआ करके सब लोग सोचते होंगे। मेहता जी इस बार मीरा भाईंदर में भारतीय जनता पार्टी को एक सबसे बड़ा एक ताकत दिए हैं, जहां उन्होंने 95 सीट्स में 78 भारतीय जनता पार्टी का नगर सेवकों को जिताकर इस मीरा भाईंदर में भारतीय जनता पार्टी का झंडा को उन्होंने और ऊंचा किए। हमारा टीम युवा ब्रिगेड का तरफ से आज आपको हम एक छोटा सा सत्कार है, ये हमारा एक हृदय का एक भावना है, इसको आप स्वीकार करेंगे करके मैं मानता हूँ। और गोपाल शेट्टी जी का हाथ पे आप ये स्वीकार करेंगे, मेरे हिसाब से बहुत बार गोपाल शेट्टी जी के हाथ में आपने
सम्मान स्वीकार किए। आने वाला दिन में भी इस मीरा भाईंदर में बहुत सारा सामाजिक और मीरा भाईंदर का शहर का जो डेवलपमेंट, जिसको नेताजी को मेट्रो मैन कहते हैं, विकास पुरुष कहते हैं, ये बात सिर्फ बोलने के लिए नहीं है, वो बोलते भी है और काम करके दिखाया भी है। इसके लिए मैं हमारा टीम का मेंबर को मैं रिक्वेस्ट करूंगा। ವಿನಂತಿ ಮತ್ತೊಂದು ಲೇಖಕರ ಲಘುಂತದ ನಿಗಲುವರ ಜೋರು ದಾಟಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಭಿನಂದನೆ ಕೋರ್ಲೆ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರೇ धन्यवाद। टीम युवा ब्रिगेड की तरफ से आयोजित आज के इस कार्यक्रम के शुभ अवसर पर यहाँ पे उपस्थित मंच पे हमारे मार्गदर्शक और पूर्व सांसद, पूर्व विधायक, हमारे एक अनुभवी नेता जिन्होंने हमेशा मीरा भाईंदर पे प्यार किया, ऐसे हमारे आदरणीय गोपाल शेट्टी जी, मंच पे उपस्थित हमारे संघ के वर्ते जी, मंच पे उपस्थित हमारे राय साहब, प्रभाकर नायर जी, कदम जी गुरु, सचिन जी शेट्टी, साई पूंजा जी, सभी मंच पे उपस्थित सम्मान्य गणमान्य सामने उपस्थित सभी हमारे भाई बहनों, मैं सबसे पहले टीम युवा ब्रिगेड का दिल से धन्यवाद करता हूं आज के इस कार्यक्रम के लिए। एक अच्छी सोच के साथ, एक अच्छे विचार के साथ टीम युवा ब्रिगेड सामाजिक, धार्मिक, सार्वजनिक सभी क्षेत्र में काम करते आ रहा है। आज मुझे खुशी की बात है कि कई सारे बच्चों को शिक्षा दान के रूप में एक बहुत बड़ी अलग अलग संख्या में राशि दी जाएगी। ये बहुत ही नेक काम है और इस काम में मेरी उपस्थिति में मैं अपने आप को भी भाग्यशाली समझता हूँ। अभी अभी इस मीरा भाईंदर में चुनाव हुए जिसमें हमारे प्रभारी गोपाल शेट्टी साहब थे, जिनके मार्गदर्शन के अंदर हमने मीरा भाईंदर का चुनाव लड़ा और हमने केवल 87 सीटें लड़ी थी, जिसमें से 78+1 79 सीट ये पूरे महाराष्ट्र के अंदर हिस्ट्री रही कि इतना स्ट्राइक रेट कहीं नहीं रहा। तो ये अगर हम कर पाए, मेहनत भले हमने की लेकिन आशीर्वाद और सपोर्ट आप सब ने दिया, इसलिए आप सबका भी धन्यवाद व्यक्त करता हूँ। आप समर्थन ना देते, आप सपोर्ट ना करते तो ये मुमकिन नहीं होता। मीरा भाईंदर तेजी से बढ़ता हुआ शहर है, सभी समाज को साथ में लेके इस शहर को विकास करने का हमने प्रयास किया और इस निमित्त आज मेरा जो सत्कार किया, मुझे डर भी लग रहा था। कुर्सी से प्रेम है लेकिन वाकई में उस कुर्सी पे बैठते समय डर इसलिए लग रहा था, व्यक्ति जीवन में सभी का कर्ज उतार सकता है, सभी का ऋण उतार सकता है, लेकिन किसी भी समाज का ऋण वो जीवन में कभी नहीं उतार सकता है। जो आपने आज स्वागत किया, मुझे नहीं लगता है कि कर्ज में कभी उतार पाऊंगा, क्योंकि ये प्यार का कर्ज है, इसे उतारा नहीं जा सकता है। लेकिन व्यक्ति जब सम्मान स्वीकारता है तो उसकी जवाबदारी समाज के प्रति और बढ़ जाती है, क्योंकि समाज ने बड़े ही विश्वास के साथ वो सम्मान दिया है, उसको बरकरार रखने का काम उस व्यक्ति का होता है। और मैं जीवन में पूरी कोशिश करूंगा कि जो सम्मान आपने दिया है उस पर खरा उतरूं, इस शहर को विकसित करूं और समाज को भी आगे ले जाने का प्रयास करूं। मैं इस संस्था का, टीम युवा ब्रिगेड का दिल से धन्यवाद व्यक्त करता हूं, क्योंकि सरकार की बहुत सारी योजनाएं होती है लेकिन हर जगह सरकार नहीं पहुंच सकती, इसलिए सामाजिक संस्थाओं का महत्व है। और सामाजिक संस्था ना होती तो आज हमारा देश इतनी बड़े यूनाइटेड नहीं होता। इसलिए जहाँ जहाँ पे सरकार नहीं पहुँच पाती वहाँ संस्था के माध्यम से हम पहुँचते हैं। तो टीम युवा ब्रिगेड ने भी वही काम किया है, जहाँ सरकार नहीं पहुँच सके वहाँ हम पहुँचे और ज़रूरतमंदों की हम ज़रूरतमंद शब्द गलत हो जाएगा कि हमें अपनी जवाबदारी लगती है
कहते हैं कि अपने लिए तो जानवर भी जीता है, जो औरों के लिए जीता है उसे ही मानव कहा गया है। इसलिए हम सबको भगवान ने वो शक्ति दी है, हमें एक मनुष्य जीवन दिया है, इसलिए हमारा कर्तव्य बनता है कि अपने लिए तो जिए लेकिन औरों के लिए भी जिए, क्योंकि उसे भी जीने का उतना ही अधिकार है। इसलिए जब जब मेरे शहर के बच्चों को, मेरे समाज के बच्चों को या मेरे समाज के व्यक्ति को किसी भी प्रकार की ज़रूरत होगी, ये संस्था हमेशा उनके साथ खड़ी रहेगी। आज जिन बच्चों को शिक्षा के लिए एक सपोर्ट किया जा रहा है, मैं उन सभी बच्चों को बहुत सारी बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ और मुझे विश्वास है कि ये बच्चे जीवन में आगे बढ़ेंगे और आने वाले समय में इसी टीम युवा ब्रिगेड को और मजबूत करेंगे ताकि और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हम सेवा दे सके। मैं लंबा चौड़ा भाषण नहीं करूँगा, लेकिन और निमित्त भी बहुत अच्छा है कि संघ का 100वां शताब्दी वर्ष है और इस निमित्त ये काम हो रहा है, क्योंकि संघ की भी प्रेरणा वही थी कि समाज को संगठित करे, एकत्रित करे, समाज के लिए सुख दुख के साथी बने और उसी दिशा पे टीम युवा ब्रिगेड काम कर रही है। तो फिर एक बार बधाई, शुभकामनाएं और आपका भी धन्यवाद फिर करता हूँ कि आपने हमें इस शहर की सेवा करने का फिर से मौका दिया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार. पूर्वदखले मात्र एकदा नमस्कार. मस्त जनक कन्नಡ ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಜನಕ್ಕೆ ತುಳು ಬರ್ಬೋದು यान मतलब मिक्स भाषा बात है। नरेंद्र भाई ने मुझे पूछा कि कौन सी भाषा में बोलूँगा, मैंने कहा कि मातृभाषा में प्रारंभ करूँगा, फिर राष्ट्रभाषा में भाषण करूँगा। टीम युवा ब्रिगेड द्वारा आयोजित आज के इस कार्यक्रम के मुख्य आयोजक जिसको मैं कहूँगा, ऐसे हम सबके जाने माने सचिनंदन शेट्टी जी, संस्था के अन्य सभी पदाधिकारी, आज जिनका हमने विशेष यहाँ पर सत्कार किया, सम्मान किया, वैसे मीरा भाईंदर को जिन्होंने शून्य से महापौर पद तक पहुँचाया, ऐसे मीरा भाईंदर के विधायक नरेंद्र मेहता जी, जिनका कन्नड़ और हिंदी में बहुत ही अच्छा मार्गदर्शन हम सबको मिला, वैसे हम सबकी बहन विजय सिंह गुटे जी। विजय जब बोल रही थी तो मुझे लगा कि ये टीचर हो सकती है, क्योंकि मैं उनको मार्क कर रहा था और उनका भाषण होने के बाद में मैंने उनको पूछा तो उन्होंने कहा कि मैं टीचर नहीं हूँ करके। मुझे टीचर है ये इसलिए लगा कि उनका जो भाषण करने की जो शैली थी तो बहुत ही, उसका कॉन्फिडेंस लेवल बहुत हाई था और किसी भी वक्ता को भाषण करने के लिए कॉन्फिडेंस लेवल की हाई होना ये बहुत ज़रूरी होता है। उनका कॉन्फिडेंस लेवल बहुत हाई था और फिर किसी कार्यक्रम में गोपाल शेट्टी जैसा एक सीनियर व्यक्ति आकर सामने बैठा हुआ हो और उनका भाषण शुरू था, तब नरेंद्र मेहता जी आए हो, तो जितना कॉन्फिडेंस लेवल होता है उसमें थोड़ा और ड्रॉप हो जाता है, लो हो जाता है, लेकिन उन्होंने अपना कॉन्फिडेंस लेवल को मेंटेन किया। इन सब के पीछे अगर कोई कारण मुझसे पूछेंगे क्या है, तो मैं कहूँगा कि संत के साथ में उनका जो संस्कार जुड़ा हुआ है वो उसके वजह से ये सब हो पा रहा है। और संघ का जब शताब्दी वर्ष हम मना रहे तो ऐसे समय पर संघ को और प्रोजेक्ट करने की आवश्यकता है और सचिनंदन शेट्टी सही काम कर रहे हैं। इस कार्यक्रम को युवा ब्रिगेड के माध्यम से आयोजन करते हुए संघ को 100 साल का शताब्दी का कार्यक्रम को भी जोड़ना, हम जाने के बाद में एक अच्छा मार्गदर्शन आप सबको होगा। और मेरे जैसे व्यक्ति ने भी अगर इस मुंबई शहर में बहुत कुछ करने का प्रयास किया, तो मेरे पिताजी संघ के स्वयंसेवक थे, मैं तो कभी शाखा में जा नहीं पाया, लेकिन घर परिवार का वातावरण और बचपन से ही संघ के साथ में जुड़ा हुआ रहने की वजह से मैं लगभग मुंबई की सभी भाषाएं भी बोल पाता हूं और सभी भाषिकों ने मुझे अपनाया। ये सबसे बड़ी मेरे जीवन की उपलब्धि ऐसे मैं मानता हूं। और नरेंद्र भाई मेहता जी को भी मैं बहुत सालों से जानता हूं। एक व्यक्ति मीरा भाईंदर में आता है, व्यवसाय का प्रारंभ करता है, अपने आप को सामाजिक काम से जोड़ लेता है। पहला चुनाव अपक्ष उम्मीदवार के रूप में वो लड़े, जीते और
दूसरा भी एक अपक्ष उम्मीदवार जीता था। 2 नगर सेवक को लेकर भारतीय जनता पार्टी के पास 9 नगर सेवक थे और उनके मन में ये ख्याल आना कि ये 9 और 2 11 अगर हो जाते तो हम मीरा भाईंदर को महापौर दे सकते हैं और उनके लिए उसके लिए उन्होंने प्रयास किया। और जैसे मैंने कहा कि हम जैसे लोगों में कुछ विशेषता है तो संघ के वजह से है, तो नरेंद्र मेहता में भी जो विशेषता है वो राजस्थानी मारवाड़ी समाज से आते हैं और सही है ना। और गुजराती और मारवाड़ी लोगों को ये सीख दी है कि बिगर पैसे से धंधा करो और प्रॉफिट करके घर पे चले जाओ। तो नरेंद्र भाई हमेशा बिगर पैसे से धंधा करते हैं और प्रॉफिट करके घर चले जाते हैं। यानी बिगर पैसे से धंधा करके प्रॉफिट हो सकता है, ये मन में आना ये बहुत बड़ी बात है। और वैसे ही नरेंद्र भाई के मन में आना कि 2 नगर सेवकों को लेकर मैं इतनी बड़ी छलांग लगा सकता हूँ, ये मन में आना ये बहुत बड़ी बात है। और फिर उसको उन्होंने साकार करके दिखाया, ये उससे बड़ी बात है। और मैं अगर नरेंद्र भाई अभी तो सब कुछ हो गया इसलिए बताने में कोई प्रॉब्लम नहीं है। जब ये चुनाव लड़ा जा रहा था और मेरा तो मीरा भाईंदर से बहुत पहले से ही ताल्लुका था, मैं छोटे छोटे कामों के लिए भी आता था यहाँ पर, तो बहुत तरह तरह की बातें विद इन द पार्टी के बाहर सब बातें हो रही थी। उसको आप लोगों ने भी सुना समझा, मैंने भी सुना समझा, लेकिन मुझे उनका एक वीडियो बहुत प्रभावित कर गया। उनके ऊपर बहुत प्रकार के आरोप लगे, तो उन्होंने उसका जवाब दिया कि मेरे बारे में लोग ये कहते हैं, मेरे बारे में वो लोग कहते हैं, मेरे बारे में वो कहते हैं। तो उन्होंने उससे सफाई नहीं दी कि मैं ऐसा नहीं हूँ करके, उन्होंने उसको एक्सेप्ट कर लिया कि मैं हूँ, ये मेरी ताकत है करके। और मुझे लगता है कि ये चुनाव में सबसे बड़ा जो करिश्मा हुआ है वो एक शब्द का भी हो सकता है, बहुत सारे कारण होंगे उन पे, लेकिन उसको बात करना कि मेरी ये है, मैं हूँ तो हूँ, मेरी ये पहचान है, मेरी ये ताकत है और मैं यही करूँगा। तो एक शहर को ठीक ठाक करने के लिए पैसा लगता है यही नहीं, तो सत्ता लगता है यही नहीं, लेकिन एक हिम्मत लगती है। वो हिम्मत मुझे लगता है कि नरेंद्र मेहता जी में है, इसलिए मीरा भाईंदर के लोगों ने इतने बड़े पैमाने पे भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों को जिताया। मैं अपनी बात को भाषण को बहुत लंबा ना करते हुए, क्योंकि मुझे भी जाना है, नरेंद्र भाई को भी जाना है और आप लोगों को जो विशेष कार्यक्रम है वो कार्यक्रम को सुनना है। खास करके विवेक वर्के जी का मार्गदर्शन आप सबको होगा, विशेष करके बच्चों को होना ये बहुत ज़रूरी है। इसलिए मैं इतना ही कहना चाहूँगा कि सचिदानंद शेट्टी बहुत युवा ब्रिगेड को लेकर भिन्न भिन्न प्रकार के कार्यक्रमों का आयोजन करते रहते हैं, वो करते रहिए। आने वाले दिनों में मीरा भाईंदर जब बहुत तेज़ी से आगे बढ़ेगी तो उतने ही तेज़ी से हम सबको अपने नगरजनों को भी उतने ही सक्षम करने की आवश्यकता है। और ख़ास करके जो युवा पीढ़ी है, वो युवा पीढ़ी को हमको एक करेज, एक हिम्मत देना पड़ेगा। वो देने का काम युवा ब्रिगेड के माध्यम से आप करेंगे, ऐसा अपेक्षा व्यक्त करता हूं। और मैं आज प्रभावित इसलिए भी हुआ कि कार्यक्रम के शुरुआत में समय पर सब लोग आप लोग आए, ये बहुत ही मन को छूने वाली बात है, क्योंकि इस प्रकार के पॉलिटिकल कार्यक्रमों में लोगों को पता है कि कितने बजे बुलाते तो कितने बजे जाना है, लेकिन आप सब लोग साथ में आए, समय से पहले आए, इसलिए आप सबका अभिनंदन भी करता हूँ। और उसमें खास करके बहनें आई है। टाइम टेबल को अगर सबसे ज़्यादा कोई अगर मेंटेन करता है तो बहनें करती है, ऐसा मैं मानता हूँ। इसलिए मैं आप सबको भी हृदय के गहराई से बधाई देता हूँ, आप सबका अभिनंदन करता हूँ। नरेंद्र मेहता जी को आने वाले दिनों में मीरा भाईंदर को और सुंदर और सुशोभित करने के लिए शुभेच्छा देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। सचिनंद जी ने मुझे इस कार्यक्रम में आग्रह करके बुलाया, इसलिए उनका विशेष अभिनंदन। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय श्री राम। ಪ್ರಯುಕ್ತ ಕುಟುಂಬ ಪ್ರಬೋಧಿನದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು 10-15 ನಿಮಿಷ ನಮ್ಮ ಎದುರು ಎಡ್ಡೆ ಪಾತ್ರನ ದಿಯರೆಲ್ಲರೂ ಯಾಕಡೆ ಮೇಡಮ್ ಪನ್ನಾಗ ಕೆಲವರು ಮೊಬೈಲ್ದ ಬಗ್ಗೆ ಪೂರ ಪನಂತೇರು, ಬಟ್ ನಮ್ಮ ಜೋಕಲು ಮೊಬೈಲ್ ಅದು ಅಂತೀರು, ಕೆಲವರು ಮಸ್ತ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇಡಿಕೆ ಏನು ಅಂತೀರು. ನಮ್ಮ ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಎನ್ನ ಇಲ್ಲಲ್ಲ ಜೋಕಲು ಜಾಸ್ತಿ ಉಪದ್ರವ ಅಂತೇನೆ ದೆತ್ತ ಮೊಬೈಲ್ ಕೊರ್ದು ಉಡುಪೆ ಉಪದ್ರ ಬರ್ತೀನಿ ಎನ್ನ ವೈಫ್ ಉಲ್ಲ ಅಂಡ ಇದು ಇನಿ ಮೊಬೈಲ್ ಕೊಡ್ತಿದ್ದಲ್ಲ ಇನಿ ಜೋಕ್ಲು ಹೊಲ ಹೊಲ್ಲೇರು ಅಂಡ ಇನ್ನು ಕೆಲವರು ಕೈಟ್ ಮೊಬೈಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇನಿ ಒಂಜಿ 4 ಗಂಟೆ ಕೊರಲೆ ನಿಕ್ಲೆ ಜೀವನಗೂ ಆ 25 ವರ್ಷಕ್ಕೂ निकलेगा वो. उनको मैं बोल रहा हूँ बच्चों को, आज मोबाइल मत दो, तुम्हारा बच्चे का 25 साल का जीवन को अगर वो अच्छे से सुनेंगे तो मार्गदर्शन होगा. मैं आदरणीय विवेक सदाशिव वड़के जी को मैं इंट्रोडक्शन ऐसा देना चाहूँगा. विवेक वड़के जी संघ के स्वयं सेवक है और कोंकण विभाग के
कुटुंब प्रबोधनी का सह संयोजक भी हैं। It is our privilege to introduce Sri Vivek Sadashiv Warke, a distinguished academician, technocrat and social contributor whose journey reflects dedication, discipline and service to society. A Swayam Sevak since childhood, Sri Vivek Sadashiv Warke has imbibed values of selfless service, integrity and national commitment from an early age. He completed his primary education in Ambernath and went to pursue BTech in chemical engineering from IIT Kharagpur. IIT Kharagpur chemical engineering ಮಲ್ದಿನ ಕೆಲವರೇ ನಂಗೆ ತೂನಾಗ ನಂಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮಗಳು ಏತು ಓದುದಿರೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಸಂಘದ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಎಂದು one of India's premier institution. Further enriching his academic excellence, he earned his MS and PhD from Canada, establishing himself as a global expert in his field. Professionally, he is a successful entrepreneur engaged in the manufacturing of machinery. His expertise has earned him international recognition, and he currently serves as an advisor to the Ethics Committee of the United Nations. His life stands as an inspiring blend of knowledge, innovation, discipline and social ಕಲ್ಯಾಣದ responsibility. ಬಿರ್ಲಾ ಕಾಲೇಜಿನ ಪದವಿ ಡಾಕ್ಟರ್ ಉದ್ಯೋಗ ಸೇವೆ ಕಾಲಕ್ರಮೇಣ ತನ್ನ ಸ್ವಂತ ಉದ್ಯೋಗ ಶುರು ಮಾಡಿದರು. ಸಮಾಜ ಸೇವೆ ಸಮಾಜದ ಬಂಧುಗಳನ್ನು ಸಾಮಾಜಿಕ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮಾತ್ರ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ತನ್ನ ಯೋಗದಾನ ಮತ್ತು ರೈತ ಸುಮತಿ ಎಜುಕೇಶನ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಕರೀನಾವತಿ 30 ವರ್ಷ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರ ಮಲ್ಲಮಂಡಲ ಸೇವೆ ಕೊರದಲ್ಲಿ ಕರೀನ ಕೆಲವು 25 ವರ್ಷ ಇವರ ಶಾಲೆಯ ರಿಸಲ್ಟ್ इसके लिए मैं संघ का शताब्दी वर्ष में आपका वाणी को ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರೇಮಿಯಲ್ಲ ಸಮಾಜ ಸೇವೆയുടെ ತನ್ನಂತಾನೊಡಗಿನ ಬೇರೆ ಒಡನಾಟ ಇದ್ದಿನಾರು ಮಂಡಲ ಸಂಘದ ಮಿರಾಬಿಂದ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸಮಿತಿಯ ಗುರುಗಾರಲಂತ ಸೇವೆ ಮುಗಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಸಾರದ ಬದುಕಿಗೆ ಕೈಬಸಿನಾರು ಸ್ವರ್ಣಲತ ರೈ ಮೇರೆಗೆ 2 ಜೋಕುಲು ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವರೂಪ ರೈ ಪಕ್ಕ ಮಗೆ ಜೈ ಕಿರಣ್ ಬಾರಿ ಪೊರ್ಲು ಗಂಟದ ಸಂಸಾರ ದೇವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ ಸಂಪತ್ತು ಕುರಿತು ಉತ್ತರೋತ್ತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಲ್ಪಡು ನನಾತ್ ಇಂಚಿನ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಲ್ಪಚ್ಚಿ ಯೋಗ ಭಾಗ್ಯ ಈರು ನಮ್ಮಂದು ಬೈದನ ಸತ್ಯಲು ಕೊರಡು ಪನ್ಪುನ ಎಡ್ಡೆಪ್ಪುದ ಮದಿಪದೊಟ್ಟುಗು ಯಾನ ವೇದಿ ಗಡಿಪಿನ ಭಿನ್ನಗಣ್ಯರಡ ಯಾನು ವಿನಂತಿ ಮಲ್ತಂದುಲ್ಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅರುಣೋದಯ ಎಸ್ ರೈಕ್ಲಿಗೆ ಇನಿ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮಡು ಗೌರವ ನಡತಂದು life red life only complete life so today is my complete life yan epala sanmana epala yan technology in the morning sachenala pande sanmana burti an konji mukke gorle but today it's a very interesting subject pande yan ade poer ekkunde ink arna shishya padmanaಭರನೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಿರು ಸ್ವಾಮಿಲ ಬೈದೆ ತಿಕ್ಕದ ಬಲ್ಲೆ ಯಾರು ಪಣ ಇಡ ಬತ್ತ ತಿಕ್ಕದ ಬಪ್ಪವನ್ನ ಸ್ವಾಮಿಲ ಇಡ ಬತ್ತರು ಸೊ ರಿಯಲಿ ಯಾನ ಒಂಜಿ ಭಾಗ್ಯವಂತೆ ಪಂಡದೆ ಬೇಕಂತಂದು ಪ್ರೀತಿದ ನಮ್ಮ ಮಾತೆಯರನ್ನ ಕಟೀಲ್ದ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಾಯನ ಅಸರಣ್ಯರು
ಪಂಡ ನಮ್ಮ ಪೂರ ಬಂಗನ ಕಟೀಲ್ ದಪ್ಪನೆ ಎದುರುಡು ಪನ್ಪು ನಂಚಿನ ಸ್ವಾಮಿಲಿಂದ ಪನೋಲಿ ಮಂಚೂರು ಕುಲದ ಪಕ್ಕ ನಮ್ಮ ಮಹಾಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವರನ್ನ ಇಲ್ಲದ ದೇವರು ಆರು ಅರ್ಚಕರ ಯಾರನ್ನ ಜನಾರ್ದನ ಭಟ್ರೆ ಮಂಚರ ಕುಲದನ ಮಾತಿರಗಳ ಪ್ರೀತಿದ ಎದುರು ಇಲ್ಲಿ ಬತ್ತದ ಕುಲದನ ಮಾತಿರಗಳ ಅಂಚದೆ ಫ್ಯೂಚರ್ ಲೀಡರ್ ಪಂಡ ನಮ್ಮ ಜೋಕ್ಲು ಇನ್ನಿತ ಜೋಕ್ಲು ಮಾತೆಗಳ ಪ್ರೀತಿದ ನಮಸ್ಕಾರ ಇಂಕಿ ನಿಮ್ಮಂತನ ಫೆಲಿಸಿಟೇಷನ್ ಸಚಿನ್ ಅನ್ನ ರಿಯಲಿ ಐ ಆಮ್ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಫಾರ್ ಯು ಆಲ್ಸೋ ಯು ಆರ್ ಆಲ್ ಟೀಮ್ಸ್ ಎನ್ನ ಫೆಲಿಸಿಟೇಷನ್ ಯಾನ್ ಎನ್ನ ಅಮ್ಮಗಲ ಪಪ್ಪಗಲ ಅಂಚೆ ನನ್ನ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಎನ್ನ ಬದುಕವನ ಜನ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಏನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತದೆ ಸಕ್ಸಸ್ ಆಪಣದಾಂಡ ಖಂಡಿತ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರನ್ನ ಅನುಗ್ರಹ ಬೋಡು ಜನಕ್ಲನ್ನ ಪ್ರೀತಿ ಬೋಡು ಅಂಚನೆ ಒಂದು ಗುರು ಪಂಡದ ಇಬ್ಬರು ನಂಗೆ ಆ ಗುರು ನಾ ಸಪೋರ್ಟ್ ಇತ್ತು ನಾಂಡ ಖಂಡಿತ ಈ ಸಕ್ಸಸ್ ಆಯ್ರೆ ಏ ಫಲ ಇಂಥ ಲೇಟ್ ಆಯ್ರೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು ಬಟ್ ಖಂಡಿತ ಈಸ್ ಅ ಸಕ್ಸಸ್ ಪರ್ಸನ್ ಲೈಫ್ ಒಂದು ಏರ್ಪಾರು ಆಪಲು ನಂಜಿ 30 years ಬಿಫೋರ್ ಯಾನ್ ಒಂಚೂರು ಲೈಫ್ ಡೌನ್ ಆದಿತ್ತೆ ಸಹಾಯ ಕೇಳಲು ಬಿಡ್ತಿದ್ದಾನೆ ಒಂಚೂರು ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಬೋಡಿತ್ತು ನಿಂತು ಇನ್ನು ನಮ್ಮ ಯಾನ 10 ಜನ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಕೊರ್ಪೆ ಸಚಿನ್ ಒಂಚೂರು 5 ಮಿನಿಟ್ ಇತ್ತಲ್ಲ ಯಾನ ಸ್ಪೀಚ್ ಏಪ್ಲ ಕೊರ್ಪುಜಿ ಬಟ್ ಇನ್ನು ಪಲ್ಪನ ವಿಷಯ ಓಲ್ ಲಿಂಕ್ ಹೆಲ್ಪ್ ತಿಕ್ಕಿಜಂಡ ಯಾನ ಶ್ರೀ ಕಡಿಲಪ್ಪದ ಹೇಳ್ಬೋದು ಸರೆಂಡರೇ ಯಾನ ಹಸರು ನೀರು ಬೋತಿಕ್ಕೆ ಆರು ಒಂಜಿ ತಿಂಗಳು ಮೂಲು ಕುಲ್ಲು ಬಂಡೇರು ಒಂಜಿ ತಿಂಗಳು ಕಟ್ಟಿಳ್ಳು ಅರಿಗೆ ನೆನ್ಪುಂಡೆಜ್ಜ ಗೊತ್ತಿಜಂಕ್ ಕಟ್ಟಿಳ್ಳು ಏನಾದ್ರು ಒಂಜಿ ತಿಂಗಳು ಕುಲ್ಲಾಯರು ಇತ್ತೆ ಬೊಂಬೆ ಬೋಡ್ಚಿ ಇಂಚ ಸಿಚುವೇಶನ್ ಹಾಳುಂಡು ಕುಂತು ಬಂಡ್ರೆ ನಾನು ರೆಡಿನ ದಿನಾಲ ಆಟ ತುಪ್ಪುನ ಅವ್ರು ಜಪ್ಪು ಸೊ ಆಫ್ಟರ್ ದಟ್ ಐ ಕ್ಯಾನ್ ಬ್ಯಾಕ್ ಮುಂಬೈ ಬತ್ತೆ ವಿದಿನ್ 2 ಗಂಟೆ ಆರು ಹಸರಣ್ಣ ಇಲ್ಲಡೆ ಬರ್ತೇರು ಬೇತೇರ್ನೆಲ್ಲ ಗಾಡಿ ಬತ್ತೊಂದು ಇಲ್ಲಡೆ ಬತ್ತೇರು ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಂಚೂರು ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಕೊರಿಯರು ಒಂದೇ ಸಮಯ ಒಂದು 4 ವರ್ಷ ಉಂಟು ಬಂಡೇರು ನೋ ಡೌಟ್ ಅವೇ 4 ವರ್ಷ ಅನ್ನ ಪಿಕಪ್ ಇರಪ್ಪ ಶುರುವಾತ ಸೊ ಏ ಫಲ ನಂಬನಕ್ಲಿ ಇಂಬು ಖಂಡಿತ ನಂಗೆ ತಿಕ್ಕೊಂಡು ಇನ್ನು ಯಾರನ್ನ ಕೈಟ್ ಹಿಂಗೆ ಸನ್ಮಾನ ಅಂಡು ಇಂಕ್ ಭಾರಿ ಪ್ರೌಡ್ ಆಪ ಎನ್ನ 5 ಬೊಕ್ಕ ಎನ್ನ ಶಾಲೆದ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಸಾಧ 7,000 ಜೋಕ್ಲಿನ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಹಸರಣ್ಣ ಫೋಟೋ ಇತ್ತೆಲ್ಲ ತಾಗೊಂದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಮೆಗ್ಗಿಯೆಲ್ಲ ಒಂದು 15 ದಿನ ತುಂಬ ಶಾಲೆ ಬತ್ತಿದ್ದೀರು ಆರೆಲ್ಲ ಇದು ಭಾರಿ ಖುಷಿಯಾರು ಮುಂಬೈಡು ಊಟಕ್ಕೆ ಶಾಲೆ ಇತ್ತು ಹಾಕೊಂಡಂತ ಬಂದದ್ದು ಯಾನಾರನ್ನ ಫೆಲಿಸಿಟೇಷನ್ ಬಂತದ ಬೊಕ್ಕ ಆರೆಗ್ಲ ಒಂದು ಎಲ್ಲಿ ಗಿಫ್ಟ್ ಕೊರ್ನಾಗ ಐನು ವಾಪಸ್ ತಂದು ರಿಟರ್ನ್ ದೆತ್ತ ಕೊರಿಯರ್ ಆನ ಕಿಸೆಟ್ ದೆತ್ತ 18,000 ರೂಪಾಯಿನ ಕೈಟ್ ಕೊರಿಯರ್ ಅಂಚಿನ ವಾಕ್ ಬಟನ್ ದಿಕ್ಕಿರ್ತಾನೆ ಎನ್ನ ನಂಬರ್ಲ ವರ್ಮರ್ ಸೊ ಏಪಲ ಬಂಗಾಂಡಕ್ಕೆ 10 ವರ್ಷ ಕರೀಂಡು ಆಂಡ ಏನ್ ಕೈತ ಫಲ ತಿಕ್ಕೊಂಡು ನಿಜವಾಲ ಇನಿ ಯಾನ ಜೋಬ್ರಿಕ್ ಡ್ರೀಮ್ಗೆ ಯಾನ ಒಂದೇನು ಮಂತಂದಿಲ್ಲ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇಂದ ಪಂಡ ನಮ್ಮ HS ಶೆಟ್ರು ಜೋಕ್ಲೆ ಗೋಡಾದು ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಮಂತಂದಿಲ್ಲ ಅರೆಗೆ ಏಪ ಖುಷಿ ಅವು ಪಂಡ ಯಾ ಈ ಟೀಮ್ಗೆ ಏಪ ಖುಷಿ ಅವು ಪಂಡ ಅವು ಆ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ದೆತ್ತ ನಡ್ಬೇಕ ಆ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಎದೋ ಸರ್ದು ನಿಂಗೆ ಸೇರ್ಸದ ಬುಕ್ಕರಿಯ ಕೊರಂದಾಂಡ ಅವು ಅರಿಯ ಖುಷಿ ಆಪ ಏಪಲ ದೆತ್ತನ ಲೆಕ್ಕ ಬೊಕ್ಕ 5-10 ಗುಣ ಕೊರ್ಪುನಂಚಿನ ಭಾಗ್ಯ ನಮ್ಮಡೆ ಪೋಡು ಅಂಚನ ಮಾತ್ರ ಅವು ಬೊಕ್ಕಲ ಅವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಅವಂದೇ ಪೋಡು ಜೋಗ್ಲ ಇಡಿ ಈತನೇ ಬಂದ್ಪುಣ್ಯಾನ ಸ್ಟಡಿ ಇಸ್ ಅ ವೆರಿ ಬಿಗ್ ವೆಪನ್ ಫಾರ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಎಡ್ಡೆ ಏರಡ ಎಜುಕೇಶನ್ ಉಂಡ ಆಗ ಕೊರ್ಪುನ ಕೈ ಇಪ್ಪುನತ ದೆತ್ತನ ಕೈ ಇಪ್ಪುಚ್ಚಿ ಇನ್ನು ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್ ನಿಕ್ಲೆ ಬೋಡದ ಏತೋ ಸ್ಟ್ರಗಲ್ ಬಂತಂದಿಲ್ಲ ಅಕ್ಲ ಸ್ಟ್ರಗಲ್ ನಿಕ್ಲ ಆಲೋಚನೆ ಬಂತಲೆ ಏನಡ ಏತು ಜೋಕ್ಲಿ 7,000 ಜೋಕ್ಲು ಒಳ್ಳೆಯರು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಒಳ್ಳೆಯರು ಎತ್ತೋ ಒಂದು 10-20,000 ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಇನಿ 30 ವರ್ಷ ಏನಾರ್ದು ಪಾಸ್ ಆದ ಹೋತಿರು ಎಡೆಡ್ಡೆ ಪೋಸ್ಟ್ ಒಳ್ಳೆಯರು ಎಡೆಡ್ಡೆ ಪೋಸ್ಟ್ ಆಂಡ ಐತ ಫೀಡ್ಬ್ಯಾಕ್ ವಿದೌಟ್ ದಾಲ ಲಾಭಜ್ಞಾನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪ್ಯಾರೆಂಟ್ ಸೊ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ನಿಕ್ಲ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ದಿಲೆ ಸ್ಟಡಿಡ್ 10th ಮಂಟ್ ಎಂಚಾಲ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು 12th ನಿಕ್ಲ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಭಾರಿ ಟಫ್ ಇಪ್ಪುಂಡು ಇತ್ತ ಇಂಕ್ಲ ಸರ್ ಯಾನ ಸಚಿನ್ ನಿಕ್ಲ ಕಲ್ಚರ್ದ ವಿಷಯ ಕೊರ್ಪಣಿಡ್ದಂದ ಯಾನೊಂಜಿ 4 ದಿನ ತುಂಬು 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಜೋಕ್ಲು ಒಪ್ಪಿದೆ ಪೋನಾಗ ಯಾನೊಂಜಿ ಕಲ್ಚರ್ ಮಂತ ಪೊರಿ ಪಂಡ ಪಪ್ಪನ ಕುಲ್ಲದು 270 ಜೋಕ್ಲು 10th ಪಾಸ್ ಹೋದಾನಾಗ ಅಕ್ಕಲ್ನ ತಿರ್ತ ಜೋಕ್ಲು ಕುಲ್ಲೋದು ಕಾರ್ ದೆಕ್ಕದು ಇಂದುಕೋ 4 ದಿನದ ತುಂಬದ ವಿಷಯ ಪೆಟಲ್ಸ್ ಪಾಡ್ದು ಉಂತಾದು ಒಂಜಿ ಹಗ್ಗುರ್ಪನಂಚಿನ ಒಂಜಿ ಸಿಚುವೇಶನ್ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಪೂರ್ಣ ಜೋಕ್ಲೆ ಮಂತೆ
ಈತ ಇಮೋಷನಲ್ ಆದಿತ್ತಂದು ಭಾರಿ ಜೋಕ್ಲೆಲ್ಲ ಖುಷಿ ಪೇರೆಂಟ್ಸ್ಲ ಖುಷಿ ಇಂಚಿನ ವಿಷಯ ನಮ್ಮ ಕಲ್ಚರ್ ಮತ್ತೊಂದು ಇಪ್ಪಗ ಯಾನ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಪಾತ್ರ ಜಾಣಿನಿ ಇಂಕ ಮುಕ್ಲ ಟೀಮ್ ಮಂತ್ರಿದ ರೆಡ್ ಪಾತ್ರ ಆಪುಂಡು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಎವ್ರಿ ಒನ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಯು ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್ ಎನ್ನದು ಕನಕವ ಕಟ್ಟವ ಕಟ್ಟಿಯರು ಅಕುಲೆ ತುಳುನಾಡು ವೀರ್ಯರು ಮಾತೆ ವಿದ್ಯೆಲ ಕಲಿತೇರು ಆಕಾಂಕ್ಷಿ ಬೀರ್ಕರ್ ಪುಡುದು ಬಲತ್ತಿದ್ದೀನಿ ಮುಂಬೈ ಅರ್ನ ಅಮ್ಮ ಕುಡ್ಲದ ಕಡಲ್ದ ಊರೈನಿಂಚಿನ ಕುಳಾಯಿದ ಬೆನಕ ಮನೆತನದ ತನುಜ ಶೆಟ್ಟಿ ಅಂಚನೆ ಪಪ್ಪ ಒರಿ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ರಾಜಕೀಯ ಧೋರಣೆ ಆತನಿಂಚಿನ ಶಂಕರ್ ಬೀರ್ಕರ್ ಅರ್ನ ಮೂಜಿ ಜೋಕ್ಲೆಡು ಸುರೂತಾರು ಆಕಾಂಕ್ಷಿ ಬೀರ್ಕರ್ ಅರೆ ಫ್ಯಾಷನ್ ಡಿಸೈನ್ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಮಲ್ಪೇರು ಪಪ್ಪ ಅಮ್ಮ ಲಕ್ಕನೆ ಮೇರ್ಲ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ಜಪ್ಪುವೇರು ಕೊರೋನಾ ಪುರ್ತುಡು ಮಲ್ಲ ಮಟ್ಟದ ಸೇವೆ ಮಲ್ತಂಬತ್ತೇರು ಈನಿ ಅರ್ನ ತೆಲಿಕೆಗೆ ಜನಗಳು ಓಟು ಪಾರ್ದು ಈ ಬಾಲೆ ದಾದಾಂಡಲ ಮಲ್ಪು ಬಂದ್ಕೊಂಡು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸಡು ಮಲ್ಲ ಮಟ್ಟದ ಒಂಜಿ ಓಟು ಗೆಂದಾದ ಕೊರಿಯ 10 ನಂಬರ್ದ ವಾರ್ಡ್ ಇತಿಹಾಸಡು ಸುರೂಕಾದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಗೆಂದು ತಂಡ ಅವು ಆಕಾಂಕ್ಷೆ ವೀರ್ಕರ್ ಟೀಮ್ ಅವು ಭಾರಿ ಅಭಿನಂದನೆ ಹಾಕೊಂಡು ನನಾತ್ ಹಿರಿಯರದು ಸಮಾಜ ಸೇವೆಡು ದೇವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯ ಸಂಪತ್ತು ಕೊಟ್ಟು ಉತ್ತರೋತ್ತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಲ್ಪೋಡು ದುಮ್ಮದ ಭವಿಷ್ಯಡು ಈರ್ಲ ಮೂಲ ಮೇಯರ್ ಆಲೆ MLA ಆಲೆ ಪದವಿ ಮಿತ್ತು ಇರಪೋಡು ಇರ ಬದುಕು ಪೊರ್ಲಾವಡು ಬಂದ್ಪನ ಶುಭ ಸಂದೇಶದ ಒಟ್ಟಿಗೂ ಯಾನ್ ಮತ್ತೆರ್ಮಿಡುಪ್ಪನ ಮಾತ ಭಿನ್ನಗಣ್ಯರಡ ಪೂಜ್ಯರಡ ಭಿನ್ನಪ್ಪ ಮಲ್ತಂದುಲ್ಲೆ ಆಕಾಂಕ್ಷಾ ಶಂಕರ್ ವೀರ್ಕರ್ಗೆ ಗೌರವ ನಡಪೋಡು ಟೀಮ್ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಮೀರಾ ಬೈಂದರ್ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಂ ವೇದಿಕೆಯಡಿ ಮೀರಾ ಬೈಂದರ್ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆದ ಸದಸ್ಯೆ ಆಕಾಂಕ್ಷಾ ಶಂಕರ್ ಶೆಟ್ಟಿ ವೀರ್ಕರ್ಗೆ ಈ ವೇದಿಕೆಯಡಿ ಗೌರವ ನಡ್ತಂದು ಜೋರೈನೊಂಜಿ ತಾಟಿದ ಅಭಿನಂದನೆ ಬೋದು ಒಂಜಿ ಎಲ್ಲಿಯ ಪ್ರಾಯುಡು ಈತ ಮಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಲ್ಕೊಂಡ ಒಂಜಿ ಎಲ್ಲೇ ವಿಷಯ ತೆನಿಗಲ ತಾಟಿದ ಅಭಿನಂದನೆ ಅವು ಆಶೀರ್ವಾದ ಅದು ಕೊಡುವವರೆಗೆ ಬಂದು ಯಾನ್ ಶುಭ ಸಂದರ್ಭಡು ಏನಂತ ಮತ್ತಂದಿಲ್ಲ ನವರಾತ್ರಿದ ಹೊರತುಡು ಬಾರಿ ಪೊರ್ಲುದ ಒಂಜಿ ಉತ್ಸವ ನಡಪುಡಕಲ್ಲ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದ ಗ್ರೌಂಡ್ ದೇವಿನ ಉತ್ಸವ ಇನ್ನು ಯೋಗಾನಿಯೋಗ ಕಟಿಲ್ದ ದೇವಿನ ಆರಾಧನೆ ಮಲ್ಪಂಚಿನ ಪೂಜ್ಯರ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಶರಣರ ಆಶೀರ್ವಾದ ಅರೆಗೆ ಈ ವೇದಿಕೆ ಸಿಕ್ಕೊಂದು ಲಕ್ಷ ಜನ ಆನೆ ನವರಾತ್ರಿದ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು धन्यवाद टीम युवा ब्रिगेड मेरा बांधर पूरा जाने मित्र कुल देने जाने रेगला मग स्वामी जी ने रगले इनके सन्मान मनते बारे कुछ आए धन्यवाद बका पूरा माता रेगले इंक 14 तारीखे वोट मल्तीरा भारतीय जनता पार्टी यान फर्स्ट टाइम यंगस्ट कॉपरेटिव यान विन आतीरा माता रेगले इंक विश्वास करतीरा आशीर्वाद करतीरा पूरा जन के धन्यवाद करते पूरा इनका पूरा कुटुंबाने का धन्यवाद करते बका सचिन शेट्टी अंकल ಈತೆಯನ್ನು ಚಾತಿ ಕೊಡ್ತಾರೆ पूरा ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಂಕೆಲ್ಲತ್ತೊಂದು ಪ್ರಮುಖಡೆಲೆಪ್ಪೇರು ಅಂಚ ಯಾನರೆಗಳ ಧನ್ಯವಾದ ಕೊಡ್ಪೆ ಬಕ ಯಾನ್ ಹೆಚ್ಚಾದ ಪಾತ್ರಜಿ ಯಾನ್ ರಡ್ಡಿ ವಿಶೇಷ ಫಿನಿಶ್ ಮಾಡ್ತೆ ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಇದು ವಿಶೇಷವಾದ ದಾಯ ಎಂಕಲು ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವ ಬಂಡ ನಮ್ಮ ಬೊಂಬೈದ ನಮ್ಮ ಊರದ ಬತ್ತಿನ ನಮ್ಮ ಬೊಂಬೈದ ಜೋಕುಲೆ ನಂಗೆ ತುಳು ಪಾತ್ರ ಒಂದೇ ದುಮೋಪಿರೋದು ಬೇರೆ ಅಂಚಾದ ಮರಾಠಿ ತುಳು ಕಲ್ಚರ್ ಉಪ್ಪನಾಗ ತುಳುನು ಅಡಾಪ್ಟ್ ಮಲ್ತಂದು ತುಳುಟ್ಟು ಈತ ನಿರರ್ಗಳವಾದ ಪಾತ್ರನ ಬಾಳೆ ಪನ್ನೆಂಡು ಅವು ಆಕಾಂಕ್ಷ ಭಾರಿ ಆತ ಸಮಯದಂಚಿ ಎಂಕಲು ತೂವತ್ತಿನ ಬಜಿ ಎಲ್ಲಿ ಅಪ್ಪ ನಡೆದಿಂಚು ತೂವಂತಿನ ಅಲ್ಲಿಗೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನೆನತ್ ಪೆಟ್ಟಡೆ ಯಾನ್ ಅಮ್ಮನ ಊರ್ದ ಬೊಂಬಡಿ ವಿನ್ ಆತೀರ ಎನ್ನು ಪೂರ ಊರಿಗೆ ಏತು ಖುಷಿ ಆತೀರ ಕಂಡ ಅಮ್ಮನ ಊರ್ದ ಮೂಲ ಬೊಂಬಡಿ ವಿನ್ ಆತೀನ ಊರಿಗೆ ಪೂರ ವೇಟಿಂಗ್ ಇಲ್ಲೇರ ಪಂಡ ಯಾನ್ ಏಪ ಬರ್ಪಿನ ಅಲ್ಪ ಅಂಚನೆ ಯಾನ್ ಪಂಡ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತ್ ಪೋಪಿನಿಂಗ ಊರಿಗೆ ಪೂರ ಕಟ್ಟಿಲಪ್ಪನ ಅಂಕ ಆಶೀರ್ವಾದ ತೊಂದ್ರೆ ಪಂಡ ದಾ ಎನ್ನ ಪೂರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಈತ ಪ್ರೀತಿದ ಒಂದು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ತೀರ ನಮ್ಗೆ ಅಂಚ எனக்கு நாங்கள் மாத்திரைகள் அந்த அனுமதிக்கு எனக்கு ஊர்த்த நம்ம இது சாத்து கொரியர் இது பிரீத்தி இது அஞ்சல் பட தேவர் பிளச்சின்னு தேங்க்யூ प्रकाश मध्य स्वरूपां पराभयी संधरतीं त्रिनेत्रां सिंदूरवर्णां मतिकोमलांडीं मायामयीं तत्त्वमयीं नमामि ನಮ್ಮ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟರ ನೇತೃತ್ವಗಳು ಆಪಿಜಿತಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು
ವೇದಿಕೆ ಮಾತಾ ಗಣ್ಯರ ಎದುರುತ್ತ ಮಾತಾ ಅಭಿಮಾನಿ ಬಂಧುರ ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾದ ಎಂಕಲ ಈ ನೃತ್ಯ ಕಲಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಭಾಗವಹಿಸೋಣ ಅವಕಾಶ ದೇವರು ಕೊರಿಯರು. ಬಹುಶಃ ಅರುಣ ಶೆಟ್ಟರಿಗಿನ ಅಂಜನೆ ನಮ್ಮ ಊರದ ಆಕಾಂಕ್ಷ ಎಲ್ಲ ಗೆಲ್ತಿದ್ದೀರಿ. ದೇವರ ಭಕ್ತರು ದಾಸರು ಪದ ಬಣ್ಣ ಬಂದವನಿಗೆ ಹೂವ ತರುವಾರ ಮನೆಗೆ ಹುಲ್ಲ ತರುವ ಆಕಳು ಭಕ್ತಿಯ ದೇವಿನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತು ನೆಕ್ಕಿ ಆಕಳಿನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರಿಗಿದ್ದ ಇಡೀ ನನ್ನ ಕಲ್ಪನೆ ಅಲ್ಲ ಕತೆ ಗೊತ್ತಿದ್ದೀವಿ. ಇಡೀ ಬಿದ್ದು ಬತ್ತಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಗೊತ್ತು ಆಕಳು ಇಡೀ ಸನ್ಮಾನ ರೆಡಿ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಿದ ಮಲ್ಲ ಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು. ಕಾರಣ ಇಟ್ಟು ಕಥೆನೇ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಆ ಮಹಾಭಕ್ತಿ ಎಲ್ಲ ಕಥೆ ಅಪ್ಪೆ ಕಳೆಬಿಟ್ಟಿದ್ದ ಯಾರು 6 ಜನ ಬಲ್ಪ 5 ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಸಮಾಜಗಳು ದಾನದ ವಸ್ತುಂಡಿಗೆ ವಸ್ತುದಾನಕ್ಕೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾದಾನ ಮಹತ್ತರವಾಗಿ ಸ್ಥಾನ ಮಾಡಿ ವಿದ್ಯಾದಾನಗಳು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಜೀವಕರು ಕಲ್ಪಗಳು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಾತೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾವಂತರು ಅವಳು ಮಕ್ಕಳು ಕರ್ತವ್ಯಗಳು ವಿಶೇಷವಾದ ಇನ್ನು ಮಾತೆಗಳಿಗೆಲ್ಲ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿ ಅನುಕೂಲತೆ ಮಾಡಿ ವಿಷಯಗಳು ಡಾಕ್ಟ್ರಿ ಬಾರಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಡಾಕ್ಟ್ರಿ ಬಾರಿ ಉತ್ಸಾಹ ಹೊಡಿತೀನಿ ಸಚಿವಾಂದ್ರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಬಿದ್ದಾಟಾಗೆಲ್ಲ ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ಬದುಕಂದ್ರೆ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಣ್ಣ ಇದು ಯಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನನ್ನೇ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಇದು ಯಾರು ಅವತ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬತ್ತ ಯಾವ್ದ ಕಾರ್ಯ ಮುಗಿದಾಗ 6 ಬರ್ತದೆ ಮುರೇಜ್ ಭಟ್ರು ಎಂಕಲ ಭಟ್ರು ಬತ್ತ 6 ಸಚಿವಾಂಶ ಶೀಟ್ ಬತ್ತು ಹೋಗಿ ಆಡಕ್ಕೆ ಹೋಳಿಗೆ ಅದು ನಿರ್ದುಂಬುಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೈದಾನೆ 6 ಬಹುಶಃ ಎಡ್ಡೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಬೆಳೀತಾರೆ. ಯಶಗಾರನ ವಸ್ತು ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಯಶಗಾರನ ತುಳುಂಡಾಯಿತು ಕೇಂದ್ರಾಯಿತು ತುಳುಂಡಾಯಿತು ಸಂಸ್ಕಾರ ತಗೊಂಡಿಗೆ ಅಂತ ಎಡ್ಡೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಬೆಳೀತಾರ. ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನ ಮಾತೆಗಳನ್ನ ಸೇರಿಸೋದು ಮಾತೆಲ್ಲ ಎಡ್ಡಾಡು ಬಂದ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಜನಸೇವೆ ದೇಶ ಸೇವೆ ಬಂದು ಮಸ್ತ್ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತಂದಲ್ಲಿ ಆ ಎಡ್ಡೆ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ದೇವರ ದಯ ಕುಡಿದು ಬರಡು ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ಬೋದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇದು ಅರುಣ ಶೆಟ್ಟರಿ ಕಡೆ ಬಂದು ಸಂತ ವಿಷಯ ಪಾತ್ರನಾಗ ವಿದ್ಯಾಸ್ಥಾನ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಬೋಧನೆ ಮಾಡಿಕೊಡೋದು. ಬಹುಶಃ ಆ ಕಡೆ ಕುಟುಂಬ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಂದು ಮೈನಿ ಮಲ್ಲ ಕುಟುಂಬ ಆಪುಂಚಿದೆ ಎಂದರೆ ಯಾಕಡೆ 3-5 ವಿಶೇಷಗಳು 5 ವಿಷಯಗಳು ಚರ್ಚೆ ಆಗುತ್ತಿತ್ತು. ಆರ ಕಡೆ ಉಪನ್ಯಾಸ ಕೊರುಂದಿತ್ತೆ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದುಂಬುದಾಕಲು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಮಂಡ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ ಕೊರುಂದು ಸುರುಡು ಕೊರುಂದಿತ್ತು ಸಂಸ್ಕಾರದ ವಿದ್ಯೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕಾರದ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕೊರುಂದಿತ್ತದೆ. ಆ ಸಂಸ್ಕಾರ ಪರ ಆಯ್ಬೇಕ ಆ ಜೋಕುಲ ಎಡ್ಡೆ ಗೊತ್ತಾಪಡಿಗೆ ನಮ್ಮ ಇದ್ದೆ ಪೂರ ಕಲ್ಪ ಜೋಕನ್ನು ಬಹುಶಃ ತಪ್ಪೇ ನಡೆ ಜೋಕ ನಮಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅವಳು ನಮಗೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವಳು ಮಾತ್ರ ಬೇರೆ ಮಾತ್ರ ಹೊರತದೆ ಆ ಎಡ್ಡೆ ಹೃದಯ ಮನುಷ್ಯ ಅವಳು ಎಡ್ಡೆ ಮನುಷ್ಯ ಅದು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೊಬ್ಬ ಆಲೋಚನೆ ನನಗೆ ಇರಬೇಕು. ಅಂಜಿತ ಬರುಣ ದೃಷ್ಟಿ ಮಾತೃದೇವ ಒಬ್ಬ ಪುತ್ರದೇವ ಒಬ್ಬ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಭಾವನೆಗಳ ಜೋಗ ಉಪ್ಪಡು ಬಂದ ಅರುಣಶ್ರೀ ಆನ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತೀರಿ ಬಂದು ಮಾಡೋ ಬಸ್ಗೆ ಸಂತೋಷ ಆಗಲಿ. ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ದುಂಬುಡು ಉಜ್ಜಿನ ಮಲ್ಲ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲ ಪ್ರತಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳ ಮಾತೆಲ್ಲ ಸೇರುವುದೇ ಲೆಕ್ಕ. ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಉತ್ಸವ ಬಿದ್ದಾಳುಂಡ ಊರ್ದಾಕಲು ಮಾತೆಲ್ಲ ಬಲ್ಲೆ ಕೈ ಮುಗಿಲೆ ಕೊಣಪ ಒಂದು ದೈವದ ಕೆಲಸ ಆದಾಗ ಪೂವರಿ ಬರ್ತದೆ ಮಾತ್ರ ಒಟ್ಟುಗಾಲೆ ಕೈ ಮುಗಿ ದಯವಿಟ್ಟು ಪತ್ತಪ್ಪ ಬಾರಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ಒಂದೇ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸೇರಿದು ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ಐದು ದೇವರೇ ಕೊಡೋದು ಇತ್ತೆ ರಾಜ್ಯ ನಮ್ಮ ಮಾತ ಹಿಂದೂ ಮಾತ ಒಟ್ಟು ಅದು ಒಂದೇ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬರ್ತಿಲ್ಲ. ದೇವರ ಖಂಡಿತ ಕೂಡು ಮಾಡ್ಬೋದು. ಅತಿಥಿ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೂ ನಾವು ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೋದು. ಈ ವಿದ್ಯೆದೊಟ್ಟಿಗೂ ಈ ವಿದ್ಯೆ ಬೋಳೆ ಖಂಡಿತ ಸಂಪಾದನೆ ಬೋಡು ಸಂಪಾದನೆ ದಾನ ಮಾಡ್ಬಾರ್ದು. ಈ ಎಡ್ಡೆ ವಿದ್ಯೆದೊಟ್ಟಿಗೂ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಸ್ಕಾರದ ವಿದ್ಯೆನೇ ಬಹುಶಃ ಅವು ಕೊಂಜವಲ ವಸ್ತುಗಳು ಅವು ಅಪ್ಪಗಳಿಗೆಲ್ಲ ಕರ್ತವ್ಯ. ಅಪ್ಪ ತಾಯಿ ಮೊದಲ ಗುರು ಬಡಬಿರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರಕಾರ ತಾಯಿಯೇ ಮೊದಲ ಗುರುದು ಮಾತಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇವತಾ ಅಂದರೆ ಕಣ್ಣಿಗೆ ತೋಜಿ ದೇವರು ಇರ್ಬಂಡ ಅಪ್ಪೆಗೆ ಅಂಚ ದಯಬಂಡ ಅಪ್ಪ ಸಂಸ್ಕಾರ ಬುದ್ಧಿ ಗಿದ್ದಿ ಪೂರ ಮಾತು ಕೊಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಪ್ಪೆಗೆ. ಅಪ್ಪೆ ನೀವು ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ಉಳಿದಿದ್ದೀರಿ ಇರುವ ಅಪ್ಪ ಹುಷಾರಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ರೆಂಡಿರೋದು ಬೊಲ್ಪುಗೆ ಅದು ಕನ್ನಡ ಇರೋದಲ್ಲ ಅಪ್ಪ ಇರೋದಲ್ಲ ರೆಂಡಿರೋದಲ್ಲ ಬೊಲ್ಪು ಅನ್ನೋದು ದುಬ್ಬರಾದ್ರು ಶ್ರೀ ಮನೆಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ಸಮ ಬಂದೇವೆ. ಅಂಜನ ನಾನು ಅಪ್ಪೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಜಾಸ್ತಿ ಅತಿಥಿ ಸಂಸ್ಕಾರ ನಮ್ಮ ಜೋಕಳಿ ಮಾತೆಲ್ಲ ಕೊರ್ಪಣ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಐದೊಟ್ಟಿಗೆ ಹಿಡಿದು ಬರಲ್ಲ. ವೈರಿಂಗ್ ಪೂರ ನಾಯಕರು ಹೋಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಕಡೆಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಬರೋದು ಕಾಪುಂಟು
എൻ്റെ കറണ്ട് കൊണ്ടുള്ള എൻ്റെ വയറിങ് ഇത്തിരി കറണ്ട് കൊണ്ട റായ് ಲೈಟ್ ಆಫ್ ಅಚ್ಚ ನಮ್ಮ ಜೋಕು ಪ್ರಕಾಶ ಬರ್ಬೇರು ಅಜ್ಜಿತ್ತಿ ಕರ್ತವ್ಯ ಅವರು ಹೊಸದೈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದುಂಬುಳು ನಮ್ಮ ಕೇಳೋದಿತ್ತ ಒಂದೇನು ಗುಟ್ಟು ವರ್ಕೆಲು ಉಂಜುಬಿಡಿ ಅರಿವಿ ಇತ್ತ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಎತ್ತೋ ಇತ್ತು ಅಪರ ಇದ್ರ ಬಣ್ಣ ಎಲೆವಾರೆ ಬಣ್ಣೆಡ ದೇವರೇ ಬಣ್ಣಲ್ಕನೆ ಆಯ ಬಣ್ಣಕ್ಕೆ ತಪ್ಪು ಹಂಚಿ ಆತ ಭಾವನೆ ಎತ್ತಂದು ಅವು ದಾಯ ಬಣ್ಣ ಅನೇಕ ಸಂಸ್ಕಾರದ ಕೊಂದಿತ್ತು ಅಜ್ಜಿತ್ತಿ ಸಂಸ್ಕಾರದಕ್ಕಿಂತ ಈ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮ ಜೋಕು ಕೊಡ್ಕೊಂಡು ಪ್ರಯತ್ನ ಬಂದದ್ದು ಜೋಕುಲಿನ ಎಡ್ಡೆ ಜೋಕು ಆವಟ ಜೋಕು ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದೇ ಜೋಕುಲಟ್ಟು ನಮ್ಮಲ ಸಂಸ್ಕಾರ ಹೊಂದಿರ ಮಾತ್ರ ಆ ಜೋಕುಲವಿನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಜ್ಜಿತ್ತಿ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕ ಇಂಜಿತಿ ವಿದ್ಯಾ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ವಿದ್ಯಾಲಯ ಕರ್ಪರೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ದುಡ್ಡು ಕೂಡ ಅವು ಮಲ್ಲ ದೇವರಿಗೆ ತಿಂಗಳ ಕಾಣಿಕೆ ಮಲ್ಲಗೆ ಆಯ್ತು ಮಸ್ತ್ ಪುಣ್ಯ ಸಿಕ್ಕೊಂಡಿಗೆ ಅಂಜಿತಿ ಸತ್ಪುಣ್ಯ ಮಾತ್ರ ತಿಕ್ಕಳು ಬಂದು ದೊಡ್ಡಗೂ ಈ ಮಲ್ಲ ಇದು ಎಂಟೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಂಗ್ಲೂ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಮ್ಮ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟಿಗಳ ಹೃದಯಾದಿ ಆ ಜೋಕುಲು ಏರಿ ಮುಂತ ಸಹಾಯವನ್ನು ಬಳಸಿದ ಆ ದುಡ್ಡು ಸದುಪಯೋಗ ಆ ಜೋಕುಲು ಎಂಟೆ ವಿದ್ಯಾವಂತರಾದು ಎಕಡೆ ಬಂಡಲ್ಕನೆ ಆ ಕುಲ್ಲ ಅವೇನು ಮನೋಭಾವಗಳು ಪರೋಪಕಾರಾಯ ಪುಣ್ಯಾಯ ಪಾಪಾಯ ಪರಬೇಡನ್ನು ಬಂಡಲ್ಕನೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಉಪಕಾರ ಮುಂಚಿದ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಲ್ಕೊಂಡು ಬರಡು ಐಕೆ ದೇವರ ದಯ ಕೂರ್ದು ಬರಡು ಮನೋಗಳು ದೊಡ್ಡ ನಮ್ಮ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಜಗತ್ತಿನ ರಕ್ಷಣೆ ದಯವಿಂದ ಆದ್ರೆ ದಿನಬಿಟ್ಟ ಇವತ್ತೇನು ಮಾತೇನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಣ್ಣೆ ಇಲ್ಲ ದೇವಡೆ ಜೋಕುಲ ದೇವಡೆ ಅನ್ನ ಕುಟುಂಬ ಎನ್ನ ವಿಚ್ಚಿ ಮಾತಾಡ ಕುಟುಂಬ ದೇವಡೆ ಎಲ್ಲ ಆದ ಇಡೀ ಜಗತ್ತೇ ದೇವಡು ರೂಪಾಯಿ ಧರ್ಮ ನಿತ್ಯ ಸನಾತನ ಧರ್ಮ ಅಂಚ ಲೋಕ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋಭವನ್ನು ಬಳಸಿ ಪಾತ್ರ ದೇವರಿಗೆ ಆಗ್ತಾರೆ ಬಕ್ಕ ಅರುಣ್ ಮಗಲ ಪೂರ ಟೀಮಗು ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಪನೊಂದುಲ್ಲೆ ಅಂಚನೆ ವೇದಿಕೆಡು ದೇವಿಗೆ ಆರತಿ ತೆರಪಿನಾರ ಅಂಚನೆ ಮಾಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವರಿಗೆ ಆರತಿ ತೆರಪಿನಾರ ಅಡ್ಡ ಅರ್ಚಕರ್ನಗಲ್ಲ ಇನಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಉಂಟು ಅಗಲ್ಲ ಕಾರಗಡ್ಡ ಬೂರೊಂದು ನಿತ್ತಿನ ಕುಲ್ದಿನ ಪ್ರತಿ ಒಂಜಿ ಗಣ್ಯರಿಗ್ಲ ಎನ್ನ ಮನಸ್ಸದ ಸೊಲ್ಮಿನ ಸಂದ ಒಂದು ಇನ್ನಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂಜಿ ಇನಿ ಸಂಡೆ ಐತಾರದಾನಿ ಮಸ್ತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಂಡು ಮಸ್ತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತಂದಲ್ಲ ಇತ್ತು ಜನ ಮಸ್ತ್ ಜನ ಈ ಅಡ್ಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸೇರ್ದಿನ ಪ್ರತಿಯೊರಿಗ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಕೊರ್ಪೆ ಯಾನ್ ಯಾಪಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬುಡ್ದು ಹೋತಿನ ಇಜ್ಜಿ ಆಂಡ ಇನಿ ಅನ್ನ ಇಲ್ಲದೇನೆ ಒಂಜಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂಜಿ ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಉಂಡು ಎನ್ನನೇ ಹೋಟೆಲ್ಡ್ ಐತಸದ ಹೆಂಗೆ ಬೋರ್ಡೆ ಆತನ ಐಕಸದ ಸಚಿನನ್ನ ಸಾರಿ ಯಾಪಲ ನಿಗಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಉಲ್ಲೆ ಪನೊಂದು ಯಾನ ಆಯ್ನದ್ ಬೇಗ ಪೋಂದಿಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಧನ್ಯವಾದ ಟೀಮ್ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಆಯೋಜನೆ ಮಂತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ವೇದಿಕೆಡು ಉಪ್ಪುನ ಕಟೀಲ್ ದಪ್ಪಿನ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರನ್ನ ಅರ್ಶಣ್ಣರೆ ಅವ್ರನ್ನ ಪಾದ ಸ್ಪರ್ಶ ಮತ್ತೊಂದು ವೇದಿಕೆ ಉಪ್ಪುನ ಪೂರ್ವ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಎದುರು ಓದಿನ ನಿಗಲಿ ಪೂರಗಳ ನಮಸ್ಕಾರ ಅಂತಂದು ಇನಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಾರಿ ಅರ್ಥಪೂರ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿದ್ಯೆದ ಬಗ್ಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಮೂಲ ಅರುಣನ್ನೇ ಉಳ್ಳೇರು ಆರು ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಪ್ರಸಾದ್ ಅರಸರಿ ಪಂಜಕ್ಕ ವಿದ್ಯೆಗೆ ಆರು ಏತ್ ಬೆಂಬಲ ಕೊರ್ಪಿರಿಂದ ಆರು ಎರಗಲ ಪನ್ಪುಜರು ಆರು ತನ್ನಾತಿಗೆ ತಾನು ಏತ್ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು ನಮ್ಮ ಊರ್ದ ಜೋಕ್ಲಿ ಪೂರಗಳೆಲ್ಲ ಏತ್ ಸಹಕಾರ ಮಲ್ತರಿಂದ ಹೆಂಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಗೊತ್ತುಂಡು ಇನಿ ಡಾಕ್ಟರ್ ಎಚ್.ಎಸ್. ಶೆಟ್ಟಿ ಆರ್ನ ಹೇಗುಂಜ ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ಟಿ ಚಾರಿಟಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಐತ ಮುಖಾಂತರ ಸಂಘ ಶತಾಬ್ದಿಯ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ಪಂಪಿನ ಈ ಎಡ್ಡ ಪುಣ್ಯದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗೂ ಅಷ್ಟೇನರ ಪನ್ಯಕ್ಕ ನಮ್ಮ ಕಟೀಲ್ದ ಅಪ್ಪನಿ ಮೂಲ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನಮ್ಮೊಟ್ಟು ಉಳ್ಳೇರು ಬಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಭಾರಿ ಖುಷಿಯಾಗುಂಡು ಇನಿ ಫೆಲಿಸಿಟೇಷನ್ ಮಂದಿನ ಗಣನೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇ ಮಲ್ದೇರು ಅರುಣನ್ನೇ ಯಾನ ತೂತ್ನೆಟ್ ಆರು ಭಾರಿ ಎಂಗಲ್ನಕ್ಕನೆ ಪ್ರಶಸ್ತಿಗೆ ದೊಡ್ಡ ಭಾರಿ ಪೀರ ಸ್ಟೇಜಲ್ಗಳನ್ನ ಭಾರಿ ಪೀರ ಆಂಡ ಇನಿ ಖಂಡಿತ ಆರು ಗೆದ್ದೊಂಡು ಪನ್ನಾಗ 6ನೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟು ವಿದ್ಯೆ ಐಕಸದ ಅಂಚಿನ ಅರೆಗ್ಲ ಒಂಜಿ ಗಣೇಶಣ್ಣೆ ಆರು ಹಾಪಲ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಅದುಲ್ಲ ಆಂಡ ಆ ಫಂಕ್ಷನ್ ಆರು ಬರ್ಪಿನ ಭಾರಿ ಕಮ್ಮಿ ಇನ್ನಿಲ್ಲ ಇಜ್ಜರ ಊರುಳ್ಳೇರಿಗೆ ಬೊಕ್ಕೊಂಜಿ ನಮ್ಮ ಆಕಾಂಕ್ಷ ವೀರ್ಕರ್ ಇನಿ ಹೊಸತಾದ ನಮ್ಮ ಮೇಯರ್ ಸಾರಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಆದ ಲೆಕ್ಕ ಆಯ್ತನ ಅಗಲಿ ಪೂರಗಲೆಲ್ಲ ಸನ್ಮಾನವಂತರು ಅಗಲೆಗ್ಲ ವೇದಿಕೆ ತುಂಬ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಭಾರಿ ಖುಷಿ ಎಂಕಲ್ನ ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಶೆಟ್ಟಿ ವಾಪಸ್ ಸ್ಟೇಜ್ನ ಫುಲ್ಲು ನಿತ್ಯವತ್ತು ಕುಳ್ಳೇರಿಗೆ ಗೊತ್ತು ಭಾರಿ ಬಂಗ ಫುಲ್ಲು ಬನ್ನಾರು ಇನ್ನು ಕಸಿದು ಕುಳ್ಳಂತ ಕುಳ್ಳೇರು ಮಹೇಶ್ ಶೆಟ್ರು ಇನಿ ಬತ್ತುತ್ತೋಡು ಒಂಜಿ ಸಂಘಟನೆಗೆ ಹಿಂದುತ್ವದ ಪ್ರಕಟ ಹಿಂದುತ್ವವಾದಿ ಆರ್ನ ನೇತೃತ್ವ ಅಂಚನೆ
ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟರ್ನ ನೇತೃತ್ವ ಅರುಣ್ ಪನಿಯೂರು ಮೊಗಲ್ನ ಪೂರಗಲ್ನ ನೇತೃತ್ವ ಆಪಿನ ಈ ಒಂಜಿ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಸಂಸ್ಥೆ ತುಂಬ ಸಾಮಾಜಿಕ ನಮ್ಮ ಪರಿಸರ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಹೆಂಚಿನ ಬೋಡ ಪೂರ ಪೊರ್ಲುಡು ಆಯ್ನಾತ್ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾದ ಮತ್ತೊಂದು ನೆಕ್ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಫಾರ್ಮ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ನಾಗ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟಿ ಎಂಟ ಕೇಂದ್ರ ಕಿಶೋರ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಲ್ಪರಂಡು ಆಕೆ ಯಾನ್ ಬಂಡೆ ವಿದ್ಯೆಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಲ್ಪಂಡ ಎಂಕ್ಲ ಒಂಜಿ ಭಾರಿ ಖುಷಿದ ವಿಷಯ ಯಾನ್ಲ ಬಾರಿ ಸ್ಟೇಜ್ ಫುಲ್ಲು ಬಾರಿ ಕಮ್ಮಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಉಳ್ಳೇರಿ ಎಂಕಲ್ಲ ಮುಲ್ಪುರ ಯಾನ್ಲ ಬಾರಿ ಕಮ್ಮಿ ಸ್ಟೇಜ್ಗಳು ಖಾಲಿ ಒಂಜಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ನ ಬಣ್ಸಂಗದ ಏನು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹತ್ರ ಮಾತ್ರ ಏನು ಇಟ್ಲ ಕೊಟ್ಟಿನಿ ವಿನಃ ಒಯ್ಕ್ಲ ಬಾರಿ ಕಮ್ಮಿ ಆಂಡ ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆದ ಬಗ್ಗೆ ಪನ್ಪಿನಂಡ ಐಕೆ ಈ ಒಂಜಿ ಪೊರ್ಲುದ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾದ ಒಂಜಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶೆಟ್ರು ಮಲ್ತೊಂದುಲ್ಲೇರು ಇತ್ತೆ ಯಾನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟಿ ಒಂದೇನು ಆಡ ಪಂತುಲೆ ಆಡ ಒಂದಮ್ಮ ನಿಕಟ ಸಂಪರ್ಕ ಉಳ್ಳೇರು ಸತ್ಯ ಗೊತ್ತಿನ ವಿಷಯ ಇತ್ತೆ ಅರೆಗ್ಲ ಬಂತುಲಿ 10 ಲಕ್ಷ ಕೊರ್ಲಿ ಯಾರು ಮಲ್ಪೇದು ಆಂಡ ಆರ ಅಂಚ ಮಲ್ಪಂದೆ ಎಂಚಿನ ಪಾಲಿಸಿ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಫಾಲೋ ಅನ್ಪೋಡು ಅರ್ಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಒಂದು ಪೋಡು ಮಲ್ಲ ವಿಷಯಡು ಪೂರಗಳೆಲ್ಲ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಗೆತ್ತೊಂದು ಖಾಲಿ ತುಳುಕಂಡಿಗೆ ಪೂರಗಳೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಭಾನತ್ ಜೋಕ್ಲಿಗೆ ಪೂರಗಳಲ್ಲಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಗೆತ್ತೊಂದು ಅವೇನು ಸ್ಕ್ರೂಟಿನಿ ಮಲ್ಪಾದ ಇನಿ ಆರ್ನ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಲ್ಲ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಮುಖಾಂತರನೇ ಹೆಚ್ಚಿನ ಅಂಶ ಒಂದು ಅಮೌಂಟು ಪೋವೊಂದುಂಟು ನೆಕ್ ಬರ್ಬಿಡಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆನ್ಸಿ ಇದರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟಿ ಬಂತವರು ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೆ ತುಂಬ ಖರ್ಚಾಗಿ ಕೊರ್ಲಿ ಮಾರ ಯಾನೇನಲ್ಲಿ ಕೊಡ್ದು 900 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ದು ಬಗದ ಫಂಕ್ಷನ್ ಖರ್ಚು ಮಲ್ದೊಲಿ ಆಣ ಅಂಚಿನ ಮನೋಭಾವ ಅಂಚಿನ ಮನಸ್ಥಿತಿ ಸಚ್ಚುಡಿಜಿ ಸಚ್ಚು ನಾನು ತುಂಬ ವರ್ಷಡಿಜಿ ಹೆಂಗ ಆರ್ಮಿ ಬಂಡ ಬಾರಿ ಬಂಗ ಒಂದು ನಾಯಮ್ಮಿದೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಬಾರಿ ತುಂಬ ವರ್ಷಡಿಂದ ನಾನು ಸಚ್ಚುನು ತೋಂದಿಲ್ಲ ಒಂಜಿ ಲಾಯಲ್ಟಿನ ಕುದರ್ಗೆ ನಿದರ್ಶನ ಪನ್ನ ಸಚ್ಚಿದ ಸಮಾಜಡು ಇತ್ತಿನಿಗಲಿ ಗೊತ್ತು ಇತ್ತ ಸಾಮಾಜಿಕದ ನಮ್ಮ ಈ ಬನ್ನಗ ಸ್ಥಿತಿ ಬನ್ನಗ ಕೆಲವರು ಅವಲು ಮೂಲ ಅಲ್ಲೋಲ ಕಲ್ಲೋಲ ಉಪ್ಪನ ಸ್ಥಿತಿ ಐಡು ದುಂಬುಲ ತುತ್ತೇನೆ ಆಡಲ ತನ್ನ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿನ ಯಾಪ್ಪಲ ಬದಲಾವಣೆ ಮಲ್ಪಂದೆ ಇನಿ ಸಮಾಜವು ಯಾನ ಒಂಜಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂಜಿ ಆದರ್ಶ ಕೊಟ್ಟಿನ ಸಚ್ಚುಗು ಯಾನು ಕೈ ಮುಗಿದು ದೇವರು ನನಾಂತ ಎಂಟೆಂಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆತೆತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಸಾಮಾಜಿಕ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಎಡ್ಡೆ ದೇವರು ಭವಿಷ್ಯ ಕೊರಡು ಹೊರಪೊಂಡ ಅವು ಪೋತುಜಿಯ ಐಟಿಗಿರು ನಿರಾಶಪರ ಬಲ್ಲಿ ಆಪಲ ಎಂಕೆ ಉದಾಹರಣೆ ಅನ್ಬೋದು ಮನೋಂತೆ ಸಮಾಜಡು ಪೂರಗಲೆಲ್ಲರ ಒಂಜಿ ಚಾನ್ಸ್ ಖಂಡಿತ ದೇವರು ಕೊರ್ಪೇರು ಅಷ್ಟನ್ನು ಬರಟುಳ್ಳೇರು ಐಕಸಾದ ಯಾಪಲ ನಿರಾಶಪರವಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಯಾಪಲ ಪರಿಶ್ರಮ ಯಾಪಲ ಜಾರಿ ಪಡಿ ತುಂಬ ಮಹಿಳೆಯರೆಲ್ಲ ಮರುಳ್ಳೇರು ಪೂರಗಳ ಅರ್ಹೇರಿ ಯಾರ್ಯಾರಲ್ಲ ಅರ್ಹೇರಿ ಜೀರ್ಮಂಡ ಗೇನುಜಿ ಆಂಡ ಕೆಲಸರಿ ಆಪುಜಿ ಆಂಡ ಅವೇನ ನಿರಾಶೆ ಒಂದೇ ನನ್ನ ಮಿತ್ರಗಳ ಇಂಚಿನ ಇಟ್ಟದ್ದೇ ಕೆಲಸ ಮಲ್ತೊಂಬೋಲಿ ಸಮಾಜಡು ಇದನ್ನು ಪೂರಗಳ ಗುರುತಿಸದೇರು ನನ್ನ ಇಂಚಿನ ಕೆಲಸ ತುಂಬ ಇರಲ್ಲ ಮಲ್ತೊಂಬೋಂಡ ಯಾನ್ ಎಕಡೆ ಪನ್ಯಕ್ಕ ಖಂಡಿತ ಇನ್ನೆತ್ತು ಒಂದಿನ ಎಲ್ಲೆಂದಿನ ಇರೆಗ್ಲ ಒಂಜಿ ಸಮಾಜಡು ಎಟ್ಟೆಂತಿನ ಒಂಜಿ ಖಾಲಿ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಮತ್ತು ಇದು ಹೆಂಗೊತ್ತು ನಿಂತಿದ್ದೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಯಾಮರಣಿ ಪೋನಾಗ ಅವ್ರು ಮೆಡಿಕಲ್ ಪೋನಾಗ ಅವ್ರು ಮೆಡಿಕಲ್ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತೇಜಿ ಸಚ್ಚು ಅವ್ರು ಮೆಡಿಕಲ್ ದಟ್ಟಿಲು ಒಂದು ಲೇನು ಅವ್ರು ಪೋನ ಪೂರಗ್ಲು ಏತು ಜನಕ್ಕಾಗಲ್ಲ ಮೆಡಿಕಲ್ದ ರೆಫರೆನ್ಸ್ ಮಲ್ತದ್ದು ಈ ತಡ್ಡೆ ಕನ್ಸೆಷನ್ ಈ ತಡ್ಡೆ ಪೂರ ಕೊಡ್ದು ಯಾರೋ ಒಂದು ಜನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಆಡಲ್ಲ ಆ ಡಾಕ್ಟ್ರು ಆತ್ ಬಿಸಿ ಇತ್ತಿನ ಆಡ ಖಂಡಿತ ಆಪಂಡ್ರೆ ಹಿಂಗೆ ಸಾಧ್ಯ ನಾಲ್ದಿನ ಇಜ್ಜಿನ್ ಸಚ್ಚು ಅದನ್ನೇ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀಗ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡೋದು ಅದನ್ನೇ ಇಂಕ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಗಪ್ಪ ಕೊರಿಯರು ತನ್ನ ಒಂದೊಂದು ನಿದರ್ಶನ ನಮ್ಮಗಳು ಮಿತ್ತುಕೊಂಡ ನಂಗೆ ಇಡ್ಡೆ ಏರೆಲ್ಲ ಕಾರ್ಜಾರ ವೈಪರ ಪೋಡ್ಚಿ ಏರು ತನ್ನಾದ ಮಿತ್ತು ಒಪ್ಪಿರು ಅವು ನನಾದ್ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಎಟ್ಟೆ ನಮ್ಮ ಜನಾಂಗ ಎಟ್ಟೆ ನೆನಪಿನ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಇನಿ ಕೆಲವು ಜೋಕುಲು ಬಿದ್ದರು ಕೆಲವರು ಅಪ್ಪೆ ಮೇಲೆ ಎಂಟು ಕಿಶೋರಣ್ಣ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ನಲ್ಲ ದುಡ್ಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಆಕೆ ಮಂಡೆ ಅಂಚತ್ತು ಐಕ್ಲ ಒಂದು ಪ್ರೊಸೀಜರ್ ಉಂಟು ಇರೋದು ತಿಳ್ತೋದಿಲ್ಲ ಐಕೆ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಉಂಟು ಆ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಲೆಕ್ಕನೇ ಫಾಲೋ ಮಾಡ್ಕೊಡು ಇದರ ಇನ್ನು HS ಸೆಂಟ್ರ್ 10 ಲಕ್ಷ ಕೊರಿಯರು ಎಲ್ಲ ಒಂದೇನೆ ತೂದು ಐತೆ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಡಬ್ಬಲ್ ಉಂಟು ಚಾನ್ಸ್ ಉಂಟು ಅವ್ರು ನಂಗೆ ಪಾಯ್ದ ಐಕ್ ಮಾತ್ರ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆನ್ಸಿ ಮಂತನೇ ನಂಗೆ ಆ ಅಮೌಂಟು ನಿಗಲೆಲ್ಲ ಪರಿಹಾರ ತಿಕ್ಕೊಳ್ಳು ಯಾರು ಜೋಕ್ಲಿಗಿಂತ ಪಂಡಿತ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ಪೂರ ಮಲ್ಲ ಪ್ರವಚನ ಕೊರದು ಹೋಯರು ಯಾರು ಪ್ರವಚನ ಕೊರ ಪೂಜಾ ಪ್ರವಚನ ಉಂಟು ಮನುಷ್ಯಲ್ಲ ಆಂಡ ಜೋಕ್ಲಿ ಒಂದು ಖಂಡಿತ ಒಂದು ಕಿರು ಮಾತು ಯಾಪ ಎಜುಕೇಷನ್ ಒಂದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಗಾದೆ ಉಂಟು ಎಜುಕೇಷನ್ ಇರಾಡಿಕೇಟ್ಸ್ ದ ಪವರ್ಟಿ ಆಫ್ ನೇಷನ್ ಒಂಜಿ ಬಾಲೆ ಒಂಜಿ ಇಲ್ಲಡು ಕಲ್ತನ ಅಂಡ ಆ ಇಲ್ಲದ ಇಡೀ ಸಂಸಾರ ಏತ್ ಎಡ್ಡೆ ಹಾಕೊಂಡಾಗ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತು ಎಂಗ್ಲು ನಿದರ್ಶನ ಎಂಗ್ಲಿ ಉತ್ತುಂದಲ್ಲ ಈ ಸ್ಟೇಜ್ ಉತ್ತುದಲ್ಲ ಹೆಂಗೆ ಕಲ್ತ್ರೆ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತೀನಿ
ಯಾನು ಬಣ್ಸಂಗೋಡಿಲ್ಲ ಬಣ್ಸಂಗೋಡು ತುಂಬ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಜುಕೇಷನ್ ಪಿರಾವು ಯಾನ್ ಎನ್ನ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಪ್ರವೀಣ್ ಬೋಶೆಟ್ಟಿ ಖಂಡಿತ ಈ ಟೈಮ್ ಏಪಲ್ ಪನ್ನಗ ಎಜುಕೇಷನ್ ಪನ್ನಗ ಐತೆ ಭಯಂಕರ ಒತ್ತಡ ಕೊಟ್ಟು ಐದು ಕೆಲಸ ವ್ಯಕ್ತಿ ಬನ್ನ ಪ್ರವೀಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಎಂಗಳ ಪಂಚ ಸಂಘದ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಇತ್ತಲು ಸೋಷಿಯಲ್ ಎಜುಕೇಷನ್ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಒಂದು ಕಲ್ತಿನ ಜೋಕ್ಲಿಗೆ ಮಿತ್ತು ಕಲ್ಪನೆ ಆಗಲೇ ದಾಲ ಅನಾನುಕೂಲ ಅಂಡ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಗಲಿಗೆ 50,000 ಕೊಟ್ಟು ಅವಳು ಕಲ್ತದ ಅವೇನು 2 ವರ್ಷದ ಪಿರಗೊಂಡು ಸ್ಕೀಮ್ ಏನ್ ಪಂದ್ರೆ ಬಾರಿ ಖುಷಿ ಹತ್ತಿ ಏನ್ ಪಂಡದ್ದು ಬೇಜಾರಲ್ಲ ಹಾಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮೀರಾ ಬೈಂದರ್ಡ್ ಇಡೀ ಎಂಗಲ್ಲ ಬಣ್ಸಂಗದ ವರ್ಮ ರೀಜೆಂಡ್ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಮೀರಾ ಬೈಂದರ್ ರೀಜೆಂಡ್ ಆಯ್ತಾ ಪಲಾಬಿನವೇ ಆಂಡ ಆತೆ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಕಲ್ತಿನ ಜೋಕ್ಲು ಅವನು ಖಂಡಿತ ಪಿರಲ ಬರೋದಿಲ್ಲ ಐಕ ಸನಿಗಳ ವಿನಂತಿ ಮಲ್ಪನು ಕಲ್ತಿನ ನೀವು ಕೋರ್ಟ್ನ ಈ ದುಡ್ಡನ್ನು ಬೇತ ವೈಕ್ಲ ಅಪ್ಪೆಮಗಳಿಗೆ ಉಪಯೋಗ ಮಲ್ಪಂತೆ ಜೋಕ್ಲ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಉಪಯೋಗ ಮಲ್ಪಲಿ ನನಾತನಿಗೆ ಜೋಕ್ಲಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕೊಟ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಲಿ ಆಗಲ್ಲ ವಿದ್ಯೆನ ಓಲ್ಲ ಮಠಕ್ಕೆ ಮಲ್ಪರು ಬಿಡೋಡ್ಸಿ ಅಂಚಿನ ನಿಗಳು ಪಾಠ ಜೋಕ್ಲಿ ಕಲ್ಪಂಡ ಖಂಡಿತ ನಿಗಲ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇನಿಯತ್ತು ಎಲ್ಲೇ ಖಂಡಿತ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ದಾರ ಸಂಚನೆ ಇಜ್ಜಿ ಯಾನು ಬೊಕ್ಕ ಹೆಚ್ಚಿನ ಪಾತ್ರೆ ಹೋಗಿ ಸಚ್ಚು ಇನ್ನು ಸಚ್ಚಿನ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಪಾತ್ರೆ ಇತ್ತು ಅಣ್ಣ ಸಚ್ಚು ಇನ್ನೊಂದು ಕಾಲದ ಅವಕಾಶ ಜಾರಿ ಅಷ್ಟನ್ನೆರಡು ಬುದ್ಧ ಸಿಂಗ್ ಹೆಚ್ಚು ಪಾತ್ರೆ ಹೋಗಿ ಅಣ್ಣ ಪೂರಗಳೆಲ್ಲ ನನ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾಪಲ ಮಲ್ತೊಂದುಪ್ಲಿ ಟೀಮ್ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಪೂರಗುಲ್ಲ ಯಾನು ಅರುಣ್ ಯಾಪಲ ಪಿರೋಡು ರೋಲ್ ಅರುಣ ಯಾಪಲ ಕೆಲಸ ಅಂತದ್ದು ಪಿರೋಡು ಬುದೋನು ಓಲ್ಲ ಅರುಣ ಎದುರು ಬತ್ತಿ ನಂಗೆ ಫೋಟೋ ಹೊಡಿನಂಜಿ ಆಶೆ ಅಭಿಲಾಷೆ ಆಗಲಿ ಏನಾಗಲಿ ತುಂಬ ಜನ ಇರ್ಬೋದು ಏನಾಗಲಿ ಒಂದು ಫೋಟೋ ಬೋಡಿ ಅನ್ಪಿನ ಅಭಿಲಾಷೆ ಯಾಪಲ ಜೀವನದಾಗಲು ನಿಸ್ವಾರ್ಥವಾದ ಕೆಲಸ ಅಂತಂದಲ್ಲರು ನೀವು ಅರುಣ್ ಇಂಚಿನ ನಿಗಲ ಕೆಲಸ ನನಾದ ದುಂಬುಪಾಡು ನನ್ನ ಕೆಲವು ಹಿರಿಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಮ್ಮೊಟ್ಟು ಪಾತ್ರಗಳು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಬಂಡರ್ ಮಲ್ಲ ವಾಗ್ಮಿ 6 ಪಾತ್ರ ಇಟ್ಕೊಂಡು ಊರಾಗಲಿಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತೊಂದು ಎನ್ನ ಪಾತ್ರ ಮುಗಿತು ನಂಬಿನ ದೈವ ಮಲರಾಯಗಡ್ಡ ಊರೊಂದು ಕಟಿಲ್ದ ಅಸ್ರಣ್ಯರ್ನ ಕಾರ್ಗಡ್ಡ ಊರೊಂದು ಮಿತ್ ಬೆಟ್ಟಿತ್ತಿನ ಪೂರ ಗಣ್ಯರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಲ್ತಂದು ಎದುರುಡು ಇತ್ತನ ಪೂರೆಲ್ಲ ಕೂಡರ ಅಡ್ಡ ಊರೊಂದು ಬಾರಿ ಶೋಕದ ಇಂಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಡು ನಮ್ಮ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುಂಡ ಅವಲೊಂಜಿ ಬಾರಿ ಮಲ್ಲ ನಸೀಮುದೆ ಎನ್ನುವೆನು ಟೀಮ್ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಇನ್ನಿಂಜಿ ಬಾರಿ ಶೋಕದ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಯಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಚ್ಚನ್ನೆ ಏನ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಲ್ಪರ್ನಲ್ಲ ಐಕೊಂಜಿ ಕತೆನೇ ಬೇತೆ ಅಪ್ಪುಂಡು ನಾ ಏರ್ನಲ್ಲ ಫೋಟೋ ಪೂಜಿದ ಅಲ ಪೂಜಿ ಓಲ್ ಅಗತ್ಯ ಉಂಡು ಏರ್ನ ಅಗತ್ಯ ಉಂಡು ಅಲ್ಪ ಕೆಲವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸನ್ಮಾನಲ್ಲ ಆಂಡ ಹಿಂಗ ಇಟ್ಲ ಮಸ್ತ್ ಖುಷಿ ಆತ್ರಿ ಬಂಡ 100ನೇ ವರ್ಷದ ನಮ್ಮ RSS ನಮಸ್ತೆ ಸದಾ ವತ್ಸಲೆ ಮಾತೃಭೂಮಿ ತ್ವಯ ಹಿಂದೂ ಭೂಮಿ ಸುಖಂ ವರ್ಧಿತವು ಯಾ 4ನೇ ಕ್ಲಾಸ್ ರೂಪನೇ ಸಂಘ ಓದು ಕಲ್ತಾನೆ ಅವೇ ಒಂಜಿ ಸಂಘದ ಇನಿ ಯಾನು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ ನಿಂಕ್ಲೆ ಏನಾದ್ರು ಒಂಜಿ ಅವಕಾಶ ಕೊರಿಯರು ಭಾರಿ ಖುಷಿತ ವಿಷಯ ಅಂಚನೆ ಡಾಕ್ಟರ್ HS ಶೆಟ್ಟಿ ಆರ್ನ ನೆಟ್ ಒಂಜಿ ಆಶೀರ್ವಾದಡು ಟಿವಿ ಯುಗದ ಥ್ರೂಡು ಜೋಕ್ಲೆಗೆ ಈತು ಜನಕ್ಕೂ ಕಲ್ಪರೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಂದಿಲ್ಲ ಅವಲೊಂಜಿ ಬಾರಿ ಮಲ್ಲ ವಿಷಯ ಬಂಡ ಯಾನ್ಲ 42 ವರ್ಷ ತುಂಬು ಬೊಂಬೈ ಬಂದಾಗ ಗಂಭೀರ್ ಬಂಡೇರು ನಿಕ್ಕ ಟೇಬಲ್ ಕೂಜು ಮಗ ಈ ಸುರುಟು ಓದಿಲ್ಲ ಬೊಕ್ಕ ನಿಕ್ಕ ಕೆಲಸ ಕೊರ್ಪೆನ್ ಅಂಚಿನ ಜನಕ್ಕಲು ಅಪ್ಪಗಲ್ ಎತ್ತಿರ ಅಂಚಿನ ಸಸ್ಯನ ಜನಕ್ಕಲು ಇನಿಕಲೊಲ್ಲೇರು HS ಎಟ್ಟಿನ ಪೂರ ಜನಕ್ಕಲು ಎತ್ತಿನಲ್ಲಿ ಅಂಚೆನೆಟ್ಟು ಈ ಸಮಾಜ ಬಾರಿ ಎಡ್ಡೆ ಅವನುಂಡು ನನ್ನಲ್ಲ ಈ ಜೋಕ್ಲಿಗೆ ಏತು ಜನ ಇನಿಗೆ ತೊಂದರೆ ನೀಗಂಟಿ ಹೆಂಗೆ ಕೊಂಚ ಮಸ್ತ್ ಕೊಸಿಲ ಹಾಕೊಂಡು ಅಕ್ಲಿಗೆ ದಾಯ ಬಂಡ ಇನಿ ಎದುರು ಉಳ್ಳಿರು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದಾಗ ಅಕಲು ತನ್ನತಿಗೆ ಅಕುಲ್ಲ ಒಂಜಿ ಕೊರ್ಪುಣ ಅಕಲು ಹಾಕ್ತೇವೆ ಯಾನಲ್ಲ ಇತ್ತದಲ್ಲ ಯಾನದಲ್ಲ ಆತ್ಮಲ್ಲ ಕೊರ್ಪುಣ ಆತ್ಮಲ್ಲ ಕಾಸೆಂಡಲಿ ಆಂಡಲ್ಲ ಓಲ್ಲ ಇಂದು ಎಜುಕೇಷನ್ ವಿಷಯ ಏನು ಪಂಡ ಎಂಕ್ 42 ವರ್ಷ ತುಂಬುದು ಎಂಕ್ಲ ನೆನಪು ಹಾಕೊಂಡು ಯಾನಲ್ಲ ಬಂಗೊಂಡು ಕಲ್ತು ಬರ್ತಾನೆ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಕಲ್ತು ಬರ್ತಾನೆ ಅಂಚನಟ್ಟು ಸಚ್ಚನ್ನ ಇನ್ನು ಇಂಥ ದಿನಟ್ಟು ಏರ್ಲ ಜೋಕುಲವರೆಗೆ ತೊಂದರೆ ಎಲ್ಲ ಅಕ್ಲು ಮಲ್ಲ ಜನ ಪೇರು ಈರ್ನ ಪುದರ್ಲ ಪೇರು ಅಂಚನೆ ಹೆಸರಿನ ಪುದರ್ಲ ಏಪ ಮುಟ್ಟಲ್ಲ ಹಾಕಲು ಮಲ್ಪೇರು ಪಂಪುನ ಒಂಜಿ ಡೌಟ್ ಏಜ್ ಬಾರಿ ಶೋಕದ ಸನ್ಮಾನ ಮಲ್ಪೇರು ಅಡ್ಡ ಜನಕ್ಕಲು ಒಂಜಿ ಎನ್ನ ಪಲ್ಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅರುಣನ್ ಸ್ಯಾನ್ಲ ಸಂಘಕ್ಕೆ ಬಂದಾಗನೇ ಸುರುಟಿ ಜನಕ್ಕೆ ಇನ್ನೆಲ್ಲ ಆರಡನೆ 6 ಪಂಡೆ ಮಲ್ಲ ಮಗ 5 ವರ್ಷ ಮಗ ಇನ್ನೂ ಒಂಚೂರು ಎದುರು ಬರೋಡು ಮಗ 4 ಜನಕ್ಕೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಲ್ಪೋಡು ಬಲ್ಲ ಯಾನ್ಲ ಉಳ್ಳೆ ಒಂದು ಕೋಡೆ ಮುಟ್ಟಲು ಸಪೋರ್ಟ್ ಮಲ್ತೇವೆ ಕೊಡಂಜಾಲು ಎಲ್ಲ ಮರ್ಮಲ್ಲೆಗೆ ಅಂಕುಲ ಬಂದ್ಬಿಡು ಬಾಲೆ ಮರ್ಮಲ್ಲೆ ಬಂದ್ಪ ಆಕಾಂಕ್ಷ ವೀರ್ಕರ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಎಡ್ಡೆ ದೇವರ ಎಡ್ಡೆ ಮಲ್ಪಡು ಬಂದು ಕೂಡರ ಏನ ನೀರೆಲ್ಲ ತರದು
ವಾರಿ ಶೋಧ ಮುರಣಿ ಇತ್ತೆ ಬಾಬಣ್ಣೆ ಹೊಂಡಿರ ರಡ್ಡರ ಸರದ ಜನತ ಮುರಣಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಲ್ತೇವೆ ಮಾಡುದು ಸಚ್ಚನ್ನ ಮುರ ರಡ್ಡರ ಸರದ ಜನ ಮಲ್ತದು ಸವರ್ಣಿ ಅಂಕ ಆದ್ರೆ ಕೊಸಿ ಆತ ಜಿನಿ ಅಸಣ್ಣೀರ್ನ ಎದುರು ಕುಲ್ಲಾಯರು ಈ ಸಭೆಟಿಂದ ಒಂಜಿರಟ್ಟು ಪಾತ್ರ ಉಂಡರು ಇನ್ನೇ ತಾತ ಕೊಸಿ ಹೆಂಗೆ ಮುರಾಣಿಲ್ಲ ಆಗ್ತದೆ ಕೂಡರಾಯ್ಕ ನಿಕ್ಲೆ ಊರ ಧನ್ಯವಾದ ಕೊರಂದು ಕೀಮು ಊರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಕೊರಂದು ಎನ್ನ ರಡ್ಡು ಪಾತ್ರ ಅಂತ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ವಸ್ತು. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಸುಪ್ರೀತಾ ಅಂತ, ಇವಳು ನನ್ನ ಮಗಳು ಸುದೀಪ್ತಾ ಶೆಟ್ಟಿ. ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಳ್ಬೇಕು ಅನಿಸ್ತು? ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಅಡ್ವೈಸ್ ಅಂದರೆ, ಈಗ ಇವರು ತೊಗೊಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವ್ರ ಫ್ಯೂಚರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವರಾದಮೇಲೆ ಇವ್ರ ಕೈಯಿಂದ ಇನ್ನೂ 10 ಜನಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗೋಗಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಆಸೆ. ಹಾಗೆ ಸೊ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ ಇವರ ಇನಿಷಿಯೇಟಿವ್, ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ. ಸೊ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಗ್ರೇಟ್ಫುಲ್ ಟು ನಮ್ಮ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಎಷ್ಟನೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಒಬ್ಬ ಜೂನಿಯರ್ ಮತ್ತು ಒಬ್ಬಳು ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್. ಓಕೆ. ಸೊ ಇವಾಗ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ, ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ? ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ. ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವಾಗಿನ ಜನ್ರೇಷನಲ್ಲಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯಾ, ಅಥವಾ ಈ ಥರ ಒಂದು ಜನ್ರೇಷನ್ ಬರಬೇಕಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು? ಬಡವರಿಗೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ತುಂಬ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರ್ತದೆ. ಓಕೆ, ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸಿಕ್ತು? ನೈಸ್ ನೈಸ್. ಸೊ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮೇರಾ ಸುಜಾತಾ ದಿಗಂತ್. ಎಷ್ಟನೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಓದ್ತಿದ್ಯಾ? 9th. ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ಇವತ್ತು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ? ಹಾಯ್, ಒಳ್ಳೆಯದು, ಖುಷಿಯಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ನನ್ನ ಮಗನ ಫ್ಯೂಚರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಮುಂದಾಗಿದ್ದಿದ್ರಲ್ಲಿ ಹಾಂ. ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇದು ಮಾಡಿದ್ದೆ, ಅವನಿಗೆ ಯಾವ್ದು ಇದರಿಂದ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಹಾಂ, ನನ್ನ ಫ್ಯೂಚರ್ ನನ್ನ ಮಗ ಮುಂದೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾನಂತ, ಅದೇ ಅಷ್ಟೇ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಟು ಆಲ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಂದು ಹೆಸರು ಸುಜಾತಾ ಶೆಟ್ಟಿ. ಓಕೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ, ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ಮತ್ತು ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ನಮಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು. ನಾವು ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದೇವೆ, ಅವರು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೂ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ನಂದು ಇದು ಮನಪೂರ್ವಕ ಹೇಳುವುದು, ನಾನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಯಾಕೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಂತ ಕೇಳ್ಬೋದು? ನೀವು ಹೇಳಿದರೆ ಕಷ್ಟ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಸೊ ನಂದು ಮಗು ಒಂದು ಮತ್ತೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಕೂತಲ್ಲೇ ಇರೋದು. ಇವರು ಇದು ಸಚಿನಣ್ಣ ಮೊದಲು ಕೂಡ ನನಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದರು, ವೀಲ್ ಚೇರ್ ತಂದು. ಇನ್ನೊಂದು ಮೊದಲು ಅವನಿಗೆ ವೀಲ್ ಚೇರ್ ತಂದು ಕೊಟ್ಟರು, ಈಗ ಇದು ಸೆಕೆಂಡ್ ಇದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದರು. ಅವರಿಗೆ ದೇವರು ತುಂಬ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಅದು ಇನ್ನು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿನಿಂದ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟ ಅವರಿಗೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ನಾನು ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಅಂದರೆ ನೀವು ಹೇಳೋದು ನಿಮಗೆ ಸಚಿನನ್ನ ಆಲ್ ಟೈಮ್ ಹೆಲ್ಪಿನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ, ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅವರು ಇನ್ನಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಅವರಿಗೆ ದೇವರು ಕೊಡಲಿ ಅಷ್ಟೇ. ಅದೇ ಕೇಳೋದು ನಾನು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನನ್ನ ಹೆಸರು ಲತಾ ಕೋಟೆನ್. ಸ್ವಸ್ತಿ ಕೋಟೆ. 11th. ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ಇವತ್ತು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ? ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ತುಂಬ ನಾನು ಎಣಿಸಿರ್ಲಿಲ್ಲ, ನಾನು ಕಣ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಎಣಿಸಿರ್ಲಿಲ್ಲ ಈಗ ಸಿಗ್ತದಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಇವತ್ತು. ಯಾರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ನಾನು ರವಿಯಣ್ಣನಿಗೆ, ಸಚಿನ್ ಅವರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಸವಿತಾ. ನಿಮ್ಮ ಎಷ್ಟು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ? ನನಗೆ 2 ಬಂದಿದೆ. ಓಕೆ, ಯಾವ ಸ್ಟ್ಯಾಂಡಲ್ಲಿ, ಯಾವ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಓದ್ತಿದ್ದೆ? ದೊಡ್ಡವನು 12th ಅಲ್ಲಿ, ಚಿಕ್ಕವನು 5th ಅಲ್ಲಿ. ಓಕೆ. ಸೊ ಯಾಕೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್? ನಮಗೆ ತುಂಬ ಅಗತ್ಯ ಇತ್ತು. ಓಕೆ. ಸೊ ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ಇವಾಗ? ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು, ತುಂಬ ಖುಷಿ. ಯಾರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ? ಸಚಿನ್ ನನಗೆ ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಲಂಚನ್ ಅಂತ. ಆರ್ಯನ್. ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ಇವತ್ತು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ? ಎಷ್ಟನೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಓದ್ತಿದ್ಯಾ? 9th. ಸ್ಕೂಲು ಸೆಂಟ್ ಜೋಸಫ್. ಓಕೆ, ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಿದೆ ಇವತ್ತು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸಿಕ್ತು? ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸಚಿನ್ ಮತ್ತು ರವಿಯಣ್ಣ, ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸಚಿನ್ ಅಣ್ಣ, ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಟೀಮ್. ಹೆಗಡೆ. ಓಕೆ, ಎಷ್ಟನೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ರಿ? ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ B.Com. ಸೊ ಇವತ್ತು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತೊಗೊಂಡ್ರಿ, ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ? मतलब लाइक ತುಂಬ ಎಡ್ಡೆ ಅಂಡ ಈಗ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ತಿಕ್ಕದ ಒಂದು ಎಡ್ಡೆ ತಾಗದು ನಮಗೆ ಕಾಸು ತಗೊಂಡು 1,000 ರೂಪಾಯಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಹಿಂಗೆ ಕೊರ್ರೆ ಬೊಕ ಈತ ಒಂದು ಎಡ್ಡೆ ಮೌಕೆ ಕೊರಿಯರ್ ಜೊತೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಆಲ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್. ಸೊ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇವತ್ತು ಸುಜಾತಕ್ಕ ಇದ್ದಾರೆ. ಸುಜಾತಕ್ಕ, ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡೆ ನೀವೆಲ್ಲ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪಿನ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಇದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ್ ಶೆಟ್ಟಿ. ಸಚ್ಚಿದಾನಂದ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಮೌಂಟ್ ಸಿಕ್ಕುವಾಗ ಅವರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಆಲೋಚನೆ ಬಂದದ್ದು, ಅದೊಂದು ಭಾರಿ ಒಂದು ಖುಷಿಯ ವಿಷಯ. ಯಾಕಂದರೆ ಈಗದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮುಂಬೈ ಎಂಬ ಮಾಯಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಮೊದಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನೈಟಿಗೆ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಹಾಗೆ ಈಗದ ಟೈಮಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆಗೆ
ತುಂಬ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಎಲ್ಲಿ ಹೋದರೂ ಸಹ ಮಕ್ಕಳಿಗೆ 12th ಪಾಸಾ ಜಾಬ್ ಸಿಕ್ಕುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಷನ್ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮುದ್ದೆಯಾಗಿದೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಈ ಮುಂಬೈ ಎಂಬ ಮಾಯಾನಗರಿಯಲ್ಲಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿ ಅವರೊಂದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಅಮೌಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ ತುಂಬ ಹೇಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಬೇಕಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದೇ ರೀತಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಲಿ, ಒಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಆಗಲಿ ಅಂತ ನನ್ನ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡ್ ತರಫಿನಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಕೆಲಸ ತೆಗಿತಾರೆ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಕಾರಣ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ. ಹೀಗೇ ಒಂದು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ಕಟ್ಟಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡೋದು, ಯಕ್ಷಗಾನ ಮಾಡೋದು, ಹಳದಿ ಕುಂಕುಮ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲ. ಅವರದ್ದೊಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಇರ್ತದೆ, ಏನಾದರೂ ಒಂದು ಏನಾದರೂ ಒಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಇದೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಲು ಇಚ್ಛಿಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಯುವ ಬ್ರಿಗೇಡಿನ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೆ ಪದಾಧಿಕಾರಿಯವರಿಗೂ ಸಹ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬೆಲ್ ಬಟನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.